ज्या वेळेला मला पैशांची गरज होती अत्यंत त्यावेळेला मी पैशासाठी काम केलं, पण तेव्हा सुद्धा स्वामींच्या कृपेने नशिबाने मला खूपच चांगली लोकं भेटली. प्रत्येक गोष्ट आपण बोलतोच नाही, कारण आपल्याला ना मुख्य म्हणजे नाती जपायची असतात. काम करताना चुरस नसली ना की ते छान वाटतं, स्पर्धा नसते. ती बालमूनची मुलं हे कशी ओळखायची, तर एका रेषेमध्ये 9 शब्द असतील ती बालमूनची मुलं. तर एखाद्या शनिवारी फक्त 25 पैसे मिळायचे आणि दुसऱ्या शनिवारी 50 पैसे मिळायचे. तर त्या 25 पैशामध्ये एक आयदर पेप्सिकोला घ्यायचा किंवा एक वडा घ्यायचा. आयदर हे किंवा ते. पैसा आपल्याला जगण्यासाठी फार महत्वाचा आहे, तेवढा आपण कमवावा, पण नाती जास्त महत्वाची. जेव्हा मला असं आजारपण झालं होतं की मी पुन्हा उभीच राहू शकणार नाही, त्यावेळेला माझी आई माहिती नाही का, पण माझी आई मला शिवाजी मंदिरमध्ये फिरवून आणायची, रवींद्रमध्ये जाऊन फिरवून आणायची, नाटकांना न्यायची, कारण तिला माहिती होतं की माझी मुलगी रंगभूमीवरच पुन्हा उभी आहे. कलाकार म्हणून तुम्ही 19-20 चालाल, पण माणूस म्हणून तुम्ही 100% असाल ना, तर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये मरेपर्यंत काम आहे. ऑन स्क्रीन किंवा ऑफ स्क्रीन आम्हाला मान खाली घालायला लागेल असं काही करू नका. हे मी कायम लक्षात ठेवा. एकटीने टॅक्सीने कुठे फिरणं अजूनही मला भीती वाटते. ओला उबर बिंदास फिरत असतात, मला भीती वाटते. प्रत्येक जण मला काहीतरी शिकवून घे, प्रत्येक जण. आणि अशी माणसं आपल्या आजूबाजूला मिळणं हे खरंच खूप कठीण आहे. जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हालाच मिळणार याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तर त्याच्यामुळे मी कधी मागे लागत नाही. मला माहिती नाही तो पूर्ण करा असं मी स्वामींना धमकी दिली लिटरली. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळ या माझ्या पॉडकास्टमध्ये आज अशी व्यक्ती आलेली आहे. मला खूप दिवसांपासून वाटत होतं की या व्यक्तीने यावं. आम्ही मल्टिपल टाइम्स भेटलो सुद्धा बाई पण भारी देवाच्या निमित्ताने, पण त्यावेळेला इतक्या सगळ्या बायका आमच्यासोबत होत्या की सगळ्याच इतके इंटरेस्टिंग होत्या की कसं प्रत्येकीला स्टुडिओमध्ये आणावं. प्लस त्या इतके रील्स बनवत होत्या, इतकं प्रमोशन करत होत्या की बाबा ह्यांची एनर्जी नेक्स्ट लेवल आहे. आणि त्याच आज माझ्यासोबत आहेत. मी प्रेमाने सुकन्या ताई असं म्हणणार आहे एकदम हक्कानी, बिकॉज नेहमीच तू जवळचीच वाटतेस. हे कसं काय, हे मला आधी जाणून घ्यायचंय. अगं तुम्ही सगळ्यात काय गोड आहात, तर मी तुमच्या जवळची वाटणारच ना तुम्हाला. पण खूप खूप स्वागत मिरचीच्या स्टुडिओजमध्ये. मला छान वाटतंय की सोशल मीडिया उघडलं की एकानंतर एक असे कॅज्युअली सुकन्या ते हिट पिक्चर देतात की हे बाई पण भारी देवा, हे नाच ग घुमा, मग पुढचा अजून एखादा पिक्चर. कसं वाटतंय ओव्हरऑल? खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. आणि एका पाठोपाठ एक सिनेमे येत आहेत. त्याच्यामध्ये आता बाई पण भारी देवानंतर खरं तर माझा एक जन्मरून नावाचे अतिशय सुंदर चित्रपट येऊन गेला. आणि त्याच्यानंतर आता हा चित्रपट आहे आमचा नाच ग घुमा, आणि त्यानंतर बाई ग नावाचा चित्रपट येणार आहे. तर खूप छान वाटतं की आपले एका पाठोपाठ एक सुंदर सुंदर चित्रपट येत आहेत. त्या छान चित्रपटाचा आपण एक भाग आहोत. सगळ्यामध्ये काही माझी प्रमुख भूमिका नाही आहे, पण ज्या भूमिका आहेत त्या खूप गोड आहेत, ज्या आवडल्या म्हणूनच केल्या. आणि दिग्दर्शक सगळे चांगले मला मिळाले म्हणून मी त्यांच्याबरोबर काम केलं. तर आणि सहकलाकार अर्थातच सहकलाकारसुद्धा 101 माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे मला खूप आनंद मिळाला. आणि मला नेहमी असं वाटतं ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतो ना त्या गोष्टी आपण कराव्यात. आणि आपल्या प्रायोरिटीज बदलत जातात प्रत्येक वेळेला. ज्या वेळेला मला पैशांची गरज होती अत्यंत त्यावेळेला मी पैशासाठी काम केलं, पण तेव्हा सुद्धा स्वामींच्या कृपेने नशिबाने मला खूपच चांगली लोकं भेटली. खूपच चांगली लोक, म्हणजे विजया मेहता म्हणू नकोस, चंदर बहल म्हणू नकोस, श्याम बाबू म्हणू नकोस, किती नावं घेऊ, अमन केंद्रे म्हणू नकोस, विनय आपटेसारखा मला जीवाभावाचा मित्र, माझा सर्वस्व मला भेटला. त्यामुळे म्हणजे काय सांगू तुला की खूप छान माझ्याशी ही खूप छान प्रवास आहे माझा. आणि ते मला असं वाटतं की ती पॉझिटिव्हिटी, ती सकारात्मकता त्या सगळ्या प्रवासाची तुझ्याकडे नेहमी बघताना सुद्धा जाणवते. मग ते तुझं ऑन स्क्रीन काम असो, म्हणूनच कदाचित तू जी पात्र इव्हन टीव्हीवरती साकारली आहेस ती सगळी खास लक्षात राहिलीत. म्हणजे सिरियल्स तर लक्षात राहतातच बऱ्याच वेळेला, पण त्यातलं प्रत्येक पात्र वेगवेगळं असतं आणि सगळीच पात्र आपल्या लक्षात नाही राहत. पण तू जी पात्र साकारतेस असं वाटतं की अशी एक व्यक्ती आपल्याही घरात असती तर किती मजा आली असती, किती छान आहे ही व्यक्ती. त्यामुळे मला फार भारी वाटतंय की आज आपण गप्पा मारणार आहोत. पण नाच ग घुमाचं निमित्त आहे आणि या सगळ्यांना बरं का घुमा म्हटलं जातंय आता. या सगळ्यांना अजून कोणतंही नाव नाही, फक्त घुमा. सो ह्या घुमेला ह्या फिल्म मधलं सगळ्यात असं काय आवडलं की हो म्हणावं असं वाटलं? एक तर मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे मधुगंधाचं लेखन आणि परेश मोकाशीचं दिग्दर्शन.
हे मुख्य माझं आकर्षण होतं. आणि त्याच्याबरोबर काम म्हणजे मधुगंधाबरोबर मी एक मालिका केलेली होती, पण तिच्या लेखनामध्ये मी कधी काम केलेलं नव्हतं. आणि तिचे शब्द बोलणं ही सुद्धा एक मजा असते. किती कारण सुंदर तिचा- कॉम्प्लिमेंट आहे हे. हो, प्रश्नच नाही. पण कारण तिचा हट्ट असतो की माझी वाक्य बदलायची नाही, माझा शब्दही बदलायचा नाही. म्हणजे असे खूप कमी लेखक आहेत आपल्याकडे की ज्यांची वाक्य आपल्याला बोलावीशी वाटतात. तसं मी माझी मैत्रीण शिल्पा नवलकर, जिने आमच्यासाठी फ्रेंडशिप डेसाठी तिने आमच्यासाठी एक मस्त भेट दिली, ते म्हणजे सेल्फी हे नाटक. हो. त्यामुळे तिचंही लेखन जे आहे ना ते असं विचार करायला लावणारं पण आहे, वाचण्यासारखं आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. तसं मधुगंधाचं लेखन. आणि मी बघायचं की ती कसं लेखन करते. राईट. बसल्या बैठकीला झप 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 ती लिहून टाकते. आणि जे भाषा प्रभुत्व आहे ना ते एक वेगळे. म्हणजे इतकी सुंदर मराठी भाषा बोलायला मिळणं म्हणजे प्रमाण भाषा म्हणते हं. Right. असं नाही मी म्हणते की माझीच भाषा उत्तम बाकी असं नाहीये. तर प्रमाण भाषा ती किती सुंदर आहे आपली, तर ती आपल्याला छान बोलता आली पाहिजे. आणि ती बोलायला मिळणं हे फार आजकाल दुर्मिळ झालं असं मला वाटतं. आणि अर्थातच परेश बरोबर काम करणं म्हणजे जसं केदार बरोबर काम करणं हे प्लेजर होतं, म्हणजे मजा होती, हो. तसं परेश बरोबर काम करणं ही डोक्याला चालना देणार असतं. कुठलाही रोल असो, छोटा मोठा कुठलीही भूमिका असू दे, पण तो ना विचार करायला लावतो आपल्याला. आणि तो सांगतो की तुमच्या डोक्यात काय आहे ते मला करून दाखवा. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय हां, पण विनोदासाठी विनोद करायचं नाहीये. तुम्ही जे करता त्याच्यातून ते छान वाटलं पाहिजे, त्याच्यातून तो निर्माण व्हायला पाहिजे. जसं तिचं मधुगंधाचं लेखन हे खुमासदार आहे. तुम्ही बघाल प्रत्येक तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसेल काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळतं. तर तसं मला परेश बरोबर काम करताना जाणवलं. आणि ना कुठल्याही प्रकारचं दडपण, सेटवरती दडपण असं कधीच नव्हतं. आरडाओरडी चालली आहे, शिवाशाप चालली, असं काहीही नाही. आनंदाने हसून खेळून काम करणं ह्याने सुद्धा ना आपल्या अभिनयामध्ये खूप फरक पडतो. आय एम शुअर. किंवा वेळ देणं म्हणजे कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे सुद्धा ठरलेलं असतं. तर त्या आणि मुख्य म्हणजे पेपरवर्क. हे पेपरवर्क उत्तम असल्यामुळे आणि त्याला सुद्धा नाटकाचा पाया असल्यामुळे त्याची सुद्धा तीच पद्धत आहे की आधी आपण वाचन करायचं, त्याची तालीम करायची, 2-3 वेळा भेटा, सराव करा, एकमेकांबरोबर बोला, मग त्यातून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी मिळत जातात. आणि त्याच्यामुळे जेव्हा आम्ही अक्षरशः सेटवरती गेलो तेव्हा आम्ही सगळे असे क्लिअर होतो आपापल्या भूमिकांना घेऊन. आणि मग त्या वेळेला अचानक प्रॉपर्टी सुचली की मी हे घेऊ का आता, ते घेऊ का आता. त्याला एक मोकळेपणा होता त्या गोष्टीला, किंवा त्याला जो ऐकायला काही सुचायचं, मग तो सांगा आपण असं करून बघूया का. त्याच्यामध्ये ना एक उत्स्फूर्तता असते मग ती. खरंय. तर त्याच्यामुळे ते काम करताना मजा आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुक्ताबरोबर अनेक वर्षांनी काम करणार होते, नम्रताबरोबर अनेक वर्षांनी काम करणार होते, आणि सुप्रियाबरोबर मी पहिल्यांदा काम करणार होते. सुप्रिया काय, सारंग काय यांच्यावर पहिल्यांदा काम करत होते. म्हणजे ह्या लोकांचं आपण काम बघत आलेलो, आपण त्यांचे चाहते असतो, पण त्यांच्यावर काम करण्याची कधी संधी मिळत नाही. त्यामुळे सुप्रियाबरोबर मी पहिल्यांदा काम केलं आणि वाटलंच नाही आम्हाला दोघींना की आम्ही पहिल्यांदा काम करतोय. किती मस्त तर आहे. इतकं ते छान ट्युनिंग आमचं झालं होतं. आणि ना मला असं वाटतं नेहमी आपण काम करताना चुरस नसली ना की ते छान वाटतं. स्पर्धा नसते ती, की आपला सीन छान व्हायला पाहिजे, आपला सिनेमा छान व्हायला पाहिजे, सगळ्यांचा विचार विचार त्या एकाच गोष्टीसाठी आहे. किंवा असं पाहिजे ना की हा तिचा सीन आहे, मग तो तिचाच व्हायला पाहिजे. त्याच्यावर मी कुरघोडी केली तर ती गंमत निघून जाईल. त्यांना खेळू दे त्यांचं. त्यांचं खेळू दे. किंवा आता आमच्यावर छोटी आमची मायरा आहे, ती मला एक नवीन मैत्रीण मला मिळाली. आणि तुमचं सगळ्यांचं बॉन्डिंग कमाल झालंय तिच्यासोबत. फारच गोड. ती खूप गोड मुलगी आहे. म्हणजे ना अगदी सुरुवातीला जेव्हा सेटवरती यायच्या अगोदर मला असं होतं अरे बापरे, 1 नंबरची आगाऊ असणार आणि खूप आपल्याला त्रास देणार. पण जेव्हा मी तिला भेटले ना की माझा विश्वासच बसेना की आपण काय विचार करून आलो आणि काय मुलगी आहे ही. अतिशय गोड, अतिशय समंजस आणि भयंकर बोलघेवडी आहे. म्हणजे ना इतक्या लहान मुलांना वायफळ बडबड नाही हा, समजून उमजून बोलावंसं वाटतं, ही एक गंमत आहे. अतिशय गोड मुलगी आणि बोलघेवडी. म्हणजे आता सांगायला लागतं थांब आता जरा, श्वास घे जरा. आणि मला तिच्या आई वडिलांचे कौतुक वाटतं की त्यांनी ना तिला खूप छान संस्कार केले, सवयी लावल्या. नाहीतर आजकाल ना पटकन आई वडील मोबाईल देतात की आम्हाला बोलायचं तू मोबाईलवर टाइमपास कर.
तर तिचे आई बाबा नेहमी पुस्तकं घेऊन यायचे, खेळणी घेऊन यायचे तिचे. मग ते आमच्यावर भातुकली खेळायची, आमच्यावर मॅग्नेटचे खेळ खेळायची. कारण ती छोटीच आहे, तिचं वय अगदी 7 तेच वर्षाची आहे ग. म्हणजे आता आमचा सिनेमा चालू असताना तिला 7वं लागलंय. अयो. पण ते तिचं बालपण त्यांनी जपलंय आणि ते जपतील याचा विश्वास आहे मला. तर त्याच्यामुळे तिच्याबरोबर एक खूप छान ट्युनिंग झालं. तिच्याबरोबर काम करताना सुद्धा एक मजा आली की खरं तर किती लहान बाळ येते, पण कधी कंटाळ न करता तिने काम केलंय. कधी ती मला आत्ता झोपायचंय, मला आत्ता भूक लागली, मला आत्ता, म्हणजे प्रत्येक गोष्टीला ती सरांची, आमच्या परेशची प्रत्येक वेळेला परमिशन घ्यायची की मला ना जरा जायचं, मी जाऊन येऊ, अशी परमिशन घ्यायची ती मुलगी. की फारच गोड. म्हणजे ह्या सगळ्यांबरोबर काम करताना मला खूप मजा आली. आणि मला असं वाटतं ते रिफ्लेक्ट होतंय. म्हणजे ट्रेलर, गाणी जी आली ती डायरेक्ट धुमाकूळच घातला गाण्यांनी. आणि मला परेश सरांच्या प्रत्येक फिल्म मध्ये जे जाणवतं, आणि आय एम शुअर यू विल अग्री, की गाणी पण असतात त्याच्यात पण काहीतरी एक वेगळी मेख आहे, की असे शब्द आहेत जे आपण नेहमी नाही ऐकले, आणि ते गाणं सिनेमाला पुढे नेतं. राईट. त्या गाण्यामधलं म्हणजे जसं गडबड गीत आहे, कोणी विचार केलेला की गडबड गीत नावाचं एक गाणं असेल, त्याच्यात इतके वेगवेगळे शब्द असतील. म्हणजे आत्मा पॅम्फलेट मध्ये सुद्धा वेगळाच प्रयोग केला होता आणि का वेगळीच गाणी होती. म्हणजे आपल्याला असं होईल की अरे हे गाणं आहे, पण तरी गाणं आहे आणि त्यात काही ना काहीतरी सांगितलेलं आहे. तेच या फिल्म मध्ये सुद्धा दिसतंय. आणि ह्याची अजून एक गंमत तुला माहिती असेल का, माहिती नसेल कदाचित, की ह्याचं जे संगीत दिलेलं आहे ते सुद्धा एका 22 वर्षाच्या मुलाने दिलेलं आहे. आणि तो आहे तन्मय भिडे, आपल्या नरेंद्र भिडेंचा मुलगा. आणि तो परेशला नेहमी काहीतरी ऐकवायचा की हे पाठवलंय, ते पाठवलंय, असं. तर परेश त्याला सांगायचं, नाही मला हे असं करून पाठव, मला तसं करून पाठव. अशी त्याचीही एक शाळा अनौपचारिकतेपणे झालेली आहे. आणि त्याचा उपयोग परेशने आता किती छान पद्धतीने करून घेतला. आणि काय सुंदर गाणी त्याने आपल्याला लिहिली. आणि प्रत्येक गाणं वेगळं आहे बघ, प्रत्येक गाणं वेगळं आहे. म्हणजे नरेंद्र भिडे सरांच्या म्युझिकची मी खूप मोठी चाहते. आणि मला असं म्हणणार वाटतं होते, खूप कमाल गाणी त्यांनी दिलेली आहेत. आणि एवढ्या लहान वयात हे सुचणं आणि करणं, विच इज लवली. मला असं वाटतं की हा सगळा जो एक आता एक झोन आणि एक पॅच आलेला आहे जिथे स्त्रियांच्या भावविश्वाबद्दलच्या फिल्म्स येत आहेत. बघायला इतकी मजा ह्यामुळे सुद्धा येते की प्रत्येक फिल्म एक दुसरीपेक्षा वेगळी आहे. म्हणजे स्त्रियाच असल्या तरी जितकी माणसं तितक्या तऱ्हा आहे तर आहेच. त्यांचे वेगवेगळे इमोशन्स, त्यांचं भावविश्व, त्या एकमेकांसोबत कसं डील करतात, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मला तरी हे बघताना मजा येते. आणि प्रत्येकाचं सादरीकरण वेगळं आहे, सुद्धा वेगळं आहे. खूप प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी आहे, लाईक यू सेड. पण मला सुकन्याताई तुला विचारायचं की यू बीन पार्ट ऑफ आता 2-3 फिल्म्स अशा. तुला काय वाटतं की आता ह्या घडीला ह्या फिल्म्स जास्त हिट का करतायत प्रेक्षकांना? एकतर मला वाटतं की त्याची जी पद्धत आहे ना, ती पद्धत जास्त करून लोकांना आवडत असेल. कारण आपण इतक्या तणावाखालनं जातोय, प्रत्येक ठिकाणी आपल्याला तणाव आहे. म्हणजे आपल्याला घरात पण आहे, बाहेर पण आहे, आपण काम करतोय तिकडे सुद्धा आहे. आणि कुठेतरी ना आपलं व्यक्त होत आहेत. म्हणजे हे मी कुठेतरी दिसतेय मला समोर, आणि मग त्याच्यातून मला माझा मार्ग मिळतोय की हा मी असं वागायला पाहिजे, खरं तर मी असं करायला पाहिजे खरं तर. आणि आत्ता सगळेच जण, म्हणजे नुसत्या स्त्रियाच नाही म्हणत आहे मी, तर पुरुष सुद्धा एका वेगळ्या फेजमधनं जात आहेत. म्हणजे केदार नेहमी म्हणायचा की बाई पण भारी देवा खरं तर मी पुरुषांसाठी काढलेला चित्रपट आहे, की स्त्रीच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर हे जे आहे, किंवा आता नाचगं घुमा सुद्धा हा फक्त स्त्रियांचा नाहीये. तर तुमच्यासारख्या मुली ज्या पीजी म्हणून आज राहतात इकडे येऊन आणि एकट्या एकट्या राहतात, आणि तेव्हा त्यांना मदतनीसाची गरज आहे, तर तो प्रश्न सगळा इथे आहे. त्यामुळे हा फक्त स्त्रीचा नाहीये. त्यांना सगळ्यांच्या मनाचा विचार करून सगळ्यांचे प्रश्न खुमाजार पद्धतीने दोन्ही चित्रपटात मांडलेले आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं आपल्याला ते आवडतात. कारण आपण 3 तास, आता परत मला ते रडायचं नाहीये, आता परत मला काही गंभीर नकोय, मला असं छान काहीतरी हवं ज्याच्यात मी रिलॅक्स होईन. आणि मला असं वाटतं ते या चित्रपटांमध्ये मिळतंय. आणि म्हणून कुठेतरी एक सुप्त इच्छा माझी कोणतरी पूर्ण करत आहे. हे तर फॉर शुअर आहे. मला वाटतं बाईपणच्या वेळेला पण अनेक लोक, तुम्ही जेव्हा मंगळागौर खेळत होतात, कितीतरी अशा बायका असतील. अरे बापरे, ते तर काय बघायला नव्हे. त्याच्यासाठी आमचा कधी कधी जीव काढलाय त्या बायकांनी की आमच्या इथे चित्रपट आम्ही मागवलाय, आम्हाला होर्डिंग हवंय, आम्हाला मंगळागौर आम्ही खेळणार आहोत, आम्ही गॉगल लावून फोटो काढणार आहोत. आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो तिथे आमच्यावर एकतरी फुगडी घाला. एकदा तर एका ह्याच्यात आम्ही गेलो होतो थिएटरमध्ये, सगळ्यांना व्हिजिट करत होतो, तेव्हा मला वाटतं 70-75च्या त्या आजी असतील,
त्या उठल्या आणि त्या घर 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 पिंगा घालायला लागल्या. अख्ख्या पिंग्याचं गाणं म्हटलं त्यांनी. आणि मी बघतच राहिले. म्हणलं आजी, तर म्हणे सुकन्या आज मी तुला बघितलं आणि माझ्या मंगळागौरीनंतर आज पहिल्यांदा मी पुन्हा पिंगा खेळले. वाव यार. पण म्हणजे तू विचार कर, त्यांचं लग्न झालं असेल कधी, तेव्हा त्यांची मंगळागौर झाली असेल, त्याच्यानंतर त्या मला 70-75च्या वाढवून म्हणजे कधी 22-23 वर्षी त्यांचं लग्न झालं असेल, तेवढ्या वर्षानंतर आज त्या पहिल्यांदा मोकळ्या होऊन पिंगा खेळल्या. म्हणजे किती त्यांनी स्वतःला दाबून ठेवलं होतं. तर ह्या मला असं वाटतं म्हणून ते बघून ना त्यांना असं वाटत असेल की माझ्या मनातली जी इच्छा आहे तीही पूर्ण करते माझी मैत्रीण. मला खूप बरं वाटतंय. किंवा त्या घरी जाऊन कदाचित आपल्या आपल्या बेडरूममध्ये ज्यांना शक्य असेल, कारण माझी एक मैत्रीण आहे ना, ते असं एकदा असं म्हणाली होती की म्हणलं मग तू बोलत का नाहीस नवऱ्याशी मोकळेपणाने? तर म्हणे अगं पण भिंतीला कान असतात ना, आणि भांडायला सुद्धा कोणीतरी समोर हवं ना. काय प्रश्न असतील आपण इमॅजिन नाही करू शकत ना. किती प्रश्न आहेत हे आज. किंवा तर नवरा बायको ज्या पद्धतीत काम करतात, कधी नाईट शिफ्ट असते, कोणी लांब काम करतं, कोणी मग इथे राहत असतं, बायको इथे राहत असते, नवरा अजून दुसऱ्या देशात राहत असतो, सिटीत राहत असतो, मग कधीतरी शनिवार रविवार भेटायचं, मग कधीतरी 2 महिन्यांनी भेटायचं. पण ते करणं आता गरजेचं झालं असं मला वाटायला लागलंय. आणि मग ह्याच्यातून आपण कुठेतरी एक शांतता मनाला मिळावी. आणि म्हणून मग 3 तास आपण त्या बंद खोलीमध्ये AC मध्ये आपण जाऊन बसतो. आणि मग त्यावेळेला मला रडायचं नाही आहे. आणि रडले ना तरी ते माझ्यातलं जे आहे ना दुःख, ते सगळं एकदाच आत्ता काय ते कोणी बघत नाही मला आजूबाजूला. हा किती महत्वाचा मुद्दा असू शकेल किती लोकांसाठी. की कोणी माझ्या आजूबाजूला माझं नाही आहे. किंवा जर असलंच माझी मैत्रीण ना, तर मी तिच्यासमोर मोकळी होते. किंवा त्या दोघी एकमेकींच्या कुशीत बसून रडतील. की ह्या बंद याच्यामध्ये, या काळोखामध्ये मला कोणीही बघणार नाही. कारण मी बोलू शकत नाही मोकळेपणाने. बोलले तरी ते स्वप्न माझं खरं नाही होणार आहे. मग मला ती वाट तिकडे मिळाली आहे. कदाचित तेही असू शकेल. किती पॉसिबिलिटीज आहेत. आणि हा तर अगदीच म्हणजे मला अगदीच पटतोय मुद्दा. म्हणजे कदाचित मुंबई पुण्यामध्ये जी थिएटर्स आहेत तिथे जाणाऱ्या महिलांचा झोन वेगळा असू शकेल, पण ही फिल्म सगळीकडे चालली आणि आय एम शुअर नाचगाव कुमा पण चालेल. वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये ज्या महिला बघायला जाणार आहेत, त्यातली कोणती बाई काय परिस्थितीत आहे, कोणत्या किती दिवसांआधी ती मनमोकळी बोलली सुद्धा आहे, किंवा किती दिवसांनी ती एखादा चित्रपट पाहायला जाते इन द फर्स्ट. आता मी तुला तेच सांगणार होते की आता आम्ही बाईपणच्या वेळेला सांगलीला गेलो होतो, तेव्हा एक आजीबाई आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की माहेरच्या साडीनंतर आज मी पहिल्यांदा सिनेमा बघतेय. बापरे. आणि त्या कुठेतरी 4 का 10 किलोमीटर चालून त्या आल्या होत्या. त्या शेतात काम करणाऱ्या आजीबाई नऊवारी साडी नेसून मातीचे पाय घेऊन त्या आमच्या चित्रपटाला आल्या होत्या. म्हणजे बघ तू काय, माहेरची साडीनंतर डायरेक्ट आमचा सिनेमा होता बाईपण भारी देवा. बापरे. आणि निश्चितच या थिएटरमध्ये जाऊन त्या बघणार सिनेमा खूप आतमध्ये काहीतरी दडलेलं आहे. खूप प्रत्येक गोष्ट आपण बोलतोच नाही, कारण आपल्याला ना मुख्य म्हणजे नाती जपायची असतात. एका शब्दात नातं आपलं तुटू शकतं, पण ते नातं जोडायला मात्र वर्षानुवर्ष बायका खर्च करतात. सासूला सांभाळायचं असतं, नंदेला सांभाळायचं असतं, वहिनीला सांभाळायचं असतं, सासऱ्यांना सांभाळायचं. किती नाती आहेत आपल्या अवतीभोवती आणि ती सगळी नाती तिला जपायचीच आहे. मग त्या जपताना तिला अनेक गोष्टी ह्या आतल्यातच घेऊन टाकाव्या लागतात. कधीतरी जर समोरचा माणूस समजणारा असेल तरच ती बोलू शकते, पण प्रत्येक वेळेला असं होत नाही, बहुतांशी नाहीच होत. किंवा असं पण नवऱ्याला आपली एखादी गोष्ट सांगितली तर कदाचित त्याला असं वाटेल की ती त्याच्याकडे तक्रार करते, पण तिच्या मनातलं ती काहीतरी बोलतेय आणि निस्वार्थीपणे बोलते, एक फॅक्ट आहे म्हणून बोलते, असं समोरच्यानी घेतलं पाहिजे ना. आणि त्याची काही शाश्वती नाही. त्याची काही शाश्वती नाही. बरं तो कुठून तरी दमून आलेला असतो, मग परत ही तक्रार सांगून त्याला त्रास द्यायचा का? नकोच, मग जाऊ दे, जे आहे ते असू दे, कारण मला घर मोडायचं नाही आहे. अशा सहन करणार कितीतरी बायका आहेत आपल्याकडे. आणि ज्या स्पष्ट बोलणाऱ्या असतात कदाचित त्या घर मोडणाऱ्या असतात. त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघितलंच जात नाही की अरे ही फॅक्ट काहीतरी सांगते आपल्याला, त्याचाही आपण विचार करूया. असं होत नाही. बरं कुठल्याही स्त्रीला पद्मश्री मिळत नाही या गोष्टीसाठी. खरंय.
पण तरीही तिला प्रत्येकाची मनं जपायची असतात आणि त्यासाठी ती अख्खं आयुष्य घालवत असते. तर आतमध्ये किती दडलेलं असेल. म्हणजे एखादा पुरुष जर हजरजबाबी असेल तर त्याला म्हणतात तोंडावर बोलून मोकळा होतो ना, तो मनात काही ठेवत नाही आणि तो असाच आहे, त्याला नाही आवडत हे असलं काही. पण स्त्रीच्या बाबतीत नाही असं होत. काहीही तिला जनाची लाज आहे, तोंडावर बोलून मोकळी होते. आजूबाजूला आपल्या कोण आहे, काय आहे, काही बघत नाही असं बोललं जातं. खरी गोष्ट आहे. किंवा म्हणजे मी असं नेहमी म्हणते ना की आहे ना, म्हणजे स्वातंत्र्य कोणी मागून द्यायचं नाही आहे, हे आहे आपल्याकडे. पण तरीसुद्धा पुरुषांचं पिकनिकला जायचं ठरलं तर पुरुष पटकन जाऊ शकतो. तो घरी येतो वॉकवरनं, आम्ही थोड्या वेळ निघतोय, आम्ही ठरलं लोणावळ्याला जायचं जेवायला आज, की तो पटकन जातो निघून. पण एखादी बाई अशी जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. कितीही म्हटलं तरी नाही जाऊ शकत. मग फ्रीजर लावलंय का, दूध फ्रीजमध्ये ठेवलंय का, मग तुमच्या जेवणाचं काय, मग तुमचं जेवण करून ठेवलंय, अशी ते आयत्या वेळेला ठरवूच शकत नाही कुठे जायचं. म्हणजे पुरुष तू जा ना, आम्ही बघतो, पण ते तसं तरी नाही सुद्धा ती होत. नाही जाऊ शकत. नाही होत. कदाचित मला असं वाटतं की ही मानसिकता आपली जन्मताच बनलेली असेल, आय डोंट नो. पण आपण नाही असं वाऱ्यावर सोडून जाऊ शकत. तरी अशा खूप गोष्टी आहेत ज्या ह्या चित्रपटांमध्ये दिसतात आपल्याला, ज्या या चित्रपटांमधून बायकांना कळतात आणि त्यांना ते जाणवतं की होय माझ्या घरी असंच चाललंय की, माझ्या घरी असंच चालू होतं की, आणि म्हणून ते त्यांना आपलंसं वाटतं. खरंय. आणि इतक्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव पण होते. मला असं वाटतं की ज्याची जाणीव की हे एखादं आहे ते असं आयडियली नाही व्हायला पाहिजे, हे सुद्धा स्ट्राईक होण्यासाठी कधीतरी एखादा असा सिनेमा मदतनीस म्हणून येतो. बघितल्यानंतर कळतं की अरे आपण त्याला वाटत होतं हे नॉर्मल आहे, पण कदाचित हे तितकं नॉर्मल नाही, हे बघितल्यानंतर जाणवतं. सुकन्याताई, अजून एक गोष्ट जी मला ज्याच्याबद्दल फार अभिमान आहे ते म्हणजे तू दादरची आहेस आणि तू दादरकर आहेस. मला विचारायचंय की दादर आहे, त्यानंतर पुढची कल्ट गोष्ट म्हणजे तू बालमोहनची आहेस. म्हणजे ह्याच्यापेक्षा बेस्ट कॉम्बिनेशन काय असू शकतं, कोणी आणून दाखवावं. तर मला नेहमी बालमोहन बद्दल फॅसिनेशन राहिलेलं आहे की जितकी माणसं बालमोहनची बघितली किंवा अजूनही बालमोहनचे मेळावे होतात आणि जुने जुने विद्यार्थी येतात, शिवाजी पार्कात दिसतात, काय जादू आहे बालमोहन मध्ये नक्की की कलाकाराला ती शाळा घडवते. आणि तुझ्या वेळेचे असे काही शिक्षक तुला आठवत आहेत का ज्यांनी तुला फार छान पद्धतीने घडवलं? हो, प्रश्नच नाही. आणि मीच नाही तर माझ्यासारखे अनेक विद्यार्थी बालमोहनचे आहेत की ज्यांची सुरुवात विद्याताई पटवर्धनांपासून झाली. विद्याताईंना कोणी विसरूच शकत नाही काही झालं तरी. आणि त्यातली गंमत आहे ती म्हणजे दादासाहेब रेगे, की आमच्या नंतरच्या पिढीला नाही भाग्य हे मिळालं, पण त्यांचं मुळात असं होतं ना की सगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घ्यायचो. म्हणजे अख्खी शाळा स्कॉलरशिपसाठी बसायची, अख्खी शाळा वक्तृत्व स्पर्धेसाठी जायची, बक्षीस मिळो न मिळो. पण त्यामुळे ना तुम्हाला एक सभाधीटपणा आला किंवा परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले म्हणजे काही फार नाही काही झालं, ठीक आहे, एकाला जास्त मिळाले की एकाला कमी मिळाले, त्यात काय एवढं. त्यामुळे आम्हाला ती भीती कधी नाही. किंवा हस्तलिखित तू बघशील बालमोहनची मुलं हे कशी ओळखायची, तर एका रेषेमध्ये 9 शब्द असतील ती बालमोहनची मुलं. अच्छा, 9 शब्दांच्या पुढे एकही शब्द तुला त्या लाईनीत मिळणार नाही, त्या ओळीत मिळणार नाही. वाव, इतकं सुंदर अक्षर, म्हणजे मोत्याचं दाणं म्हणायचं, मोत्याचे दाणे तसं आमचं सगळ्यांचं अक्षर. आणि हस्तलिखित ही भिंतीवरती लावली जायची. चित्रकला ज्यांची आहे त्यांनी काढायचं चित्र, बाईनं दाखवायचं की ते भिंतीवर लावलेलं असायचं. जिथं जिना आहे तिथे प्रत्येक भिंतीवर असं हस्तलिखित, चित्रकला, भरतकाम, शिवणकाम, प्रत्येक गोष्ट अशी लावलेली असायची. किंवा प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस हा त्या बोर्डवरती वेगवेगळ्या खडूंनी लिहिलेला असायचा. किंवा प्रत्येक सणाबद्दलची माहिती सुवाच्य अक्षरात. तू ज्या शाळेमध्ये प्रवेश करतेस तेव्हा दोन्ही बाजूला मोठे मोठे फळे आहेत, तिथे आमची माहिती लिहिलेली असायची की आजच्या सणाचं महत्त्व काय आहे, हे सगळं लिहिलेलं असायचं सुवाच्य अक्षरामध्ये. तर त्यामुळे आम्हाला सगळ्याची माहिती मिळाली एकतर. आणि आम्ही जेव्हा विद्यार्थी आम्हाला न्यायच्या स्पर्धेसाठी, नृत्याची स्पर्धा, गायनाची स्पर्धा, नाटकांची स्पर्धा, तर जायचं तर एकतर तिकडे आम्हाला विद्यार्थी कार म्हणजे टॅक्सीने न्यायच्या, बसने जायचं नाही, काळी पिवळी टॅक्सी, त्याने आम्हाला आणि त्यावेळेला खूप आकर्षण असायचं टॅक्सीचं, टॅक्सीने जायचं.
आणि मग वाटेत कुठेतरी खायचं, मग प्रकाशमध्ये त्या न्यायच्या, मग आई ग. असं कुठे कुठे खायला न्यायचं मस्तपैकी. बक्षीस मिळो न मिळो दादांना भेटायला मिळायचं. जर तुम्हाला बक्षीस मिळालं त्याच्यामध्ये तर तुम्हाला रंगीत खडूचे बॉक्स मिळायचे. त्यावेळेला ते खूप आकर्षण होतं आम्हाला. वाव. आणि जर बक्षीस नाही मिळालं तर पांढऱ्या खडूचे बॉक्स मिळायचे. इतकाच फरक. पण ते दादांच्या हस्ते आम्हाला मिळणार, दादांबरोबर आपल्याला बसायला मिळणार, त्यांच्याबरोबर गप्पा मारायला मिळणार, हे जे एक मोठं बक्षीस आम्हाला मिळायचं ना, ते आमचं आकर्षण होतं. किंवा परीक्षा असेल आणि नेमकी कुठली स्पर्धा असेल, घटक चाचणी स्पर्धा असेल, घटक चाचणीची परीक्षा असायची, तर आम्ही स्पर्धेला जायचो. स्पर्धेतून आल्या आल्या लायब्ररीमध्ये बसायचं, पेपर सोडवायचा आणि मग दादांना किंवा वर्गात तुम्ही भेटायला द्यायचं. पण त्यामुळे काय झालं की परीक्षा कधी चुकली असं आम्हाला झालं नाही, किंवा असंच पास केलंय असं झालं नाही. तर आपल्याला परीक्षेतही चांगलेच मार्क मिळवायचे आहेत, हे आम्हाला तिथे शिकवण दिली गेली. आणि एकूणच शाळेमधलं जे वातावरण होतं ना, खूपच वेगळं होतं. म्हणजे आमचे शिक्षक पण हे खरोखर आम्हाला मित्र वाटायचे. की जोशीबाई होत्या, जोगदनबाई होत्या, आमचे बापट सर तर ना असे असायचे नेहमी. त्यांचा चेहरा असाच होता. म्हणजे ते गेले तेव्हा असेच होते. आणि ते म्हणायचे की आपल्याकडे बघूनच समोरच्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे. ती कदाचित नकळता सवय लागली असेल मला की चेहरा हसराच असतो. तर त्यामुळे ना ते त्यांच्याकडनं शिकले. शिस्त, आमच्याकडे सावे सर म्हणून होते, शिस्त, एकदम शिस्तीचे, की चालताना असं व्यवस्थित चाललं पाहिजे, बसताना व्यवस्थित बसलं पाहिजे, युनिफॉर्म तुमचा छानच पाहिजे. त्यावेळेला इस्त्री करणं वगैरे फार नाही. मग आम्ही काय करायचो की रात्री युनिफॉर्मची घडी घालून ठेवायची आणि ती गादी खाली ठेवायची की त्याच्यात छान इस्त्री व्हायची. किंवा दप्तर नीट लावणे, बापरे. किंवा हो. दिवाळीची वही, त्याच्यानंतर मे महिन्याची वही, ते दिवाळीची वही सुद्धा कुठून कुठून आलेली ग्रीटिंग जमा करायची आणि मग ती दिवाळीच्या वहीमध्ये लावायची, मग त्याच्यामध्ये बक्षीस असायचं. तर ह्या गोष्टी, ह्या सगळ्यांनी आपण समृद्ध होतो. किती छोटंसं उदाहरण आहे हे, पण किती मस्त असेल किती त्यावेळेला. छान वाटायचं ते. किंवा दिवाळीच्या वहीमध्ये ना जितकं तुम्ही जास्त स्वतः क्राफ्ट कराल किंवा जितकी जास्त तुम्ही चित्र काढून तुमची वही सजवाल तितकी ती बाईंना आवडायची. वाव तर यार. त्याच्यानंतर सगळे सण आम्ही साजरे करायचो शाळेमध्ये. म्हणजे अगदी आता चैत्र आहे तर मग आंब्याची डाळ, मती, आई गं. दसरा, डाळ आणि My God. हळदी कुंकू व्हायचं. मग त्याच्यानंतर शाळेमध्ये एक दिवशी असं व्हायचं की शाळेतच मटार वगैरे आणायचे आणि ते सोलायचे आपण सगळ्यांनी, आणि मग त्याचंच काहीतरी शाळेमध्ये बनवायचं असं होतं. म्हणजे आमचं कॅन्टीन खूप छान होतं. म्हणजे अजूनही तिकडे जाऊन बटाटावडा खावा असं वाटतं. आणि उगीच काहीतरी कार्ड म्हणून जुल्याला सोडायला शाळेत जायचं आणि गपचूप जाऊन वडा खाऊन यायचं. किंवा ती शाळेतून कधी कधी वडा घेऊन यायची. वाव. तर शाळेतलं कॅन्टीन सुद्धा, म्हणजे आत्ताच मला असं तो वड्याचा वास आला एकदम असा. तर किंवा पट्टी समोसा, म्हणजे त्यावेळेला वाव. आई सगळ्यांचं ठरले, सगळ्यांघरी. आणि मुख्य म्हणजे ना सगळ्यांघरी शिस्त सारखीच होती त्यावेळेला, की रोज डबा आणायचा आणि एकत्र बसून खायचा, पोळी भाजीचा डबा रोज. आणि मग प्रत्येक शनिवारी, म्हणजे एखाद्या शनिवारी फक्त 25 पैसे मिळायचे आणि दुसऱ्या शनिवारी 50 पैसे मिळायचे. तर त्या 25 पैशामध्ये एक आयदर पेप्सिकोला घ्यायचा किंवा एक वडा घ्यायचा. आयदर हे किंवा ते. हां. आणि मग 50 पैसे मिळायचे तेव्हा मग एक वडा आणि एक मिल्की पेप्सिकोला. मला आठवतंय हे. हो ना? बापरे. तर तो पेप्सिकोला घ्यायचा. बापरे. त्यामुळे ती गंमत होती त्यावेळेला खरंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या तालमी असायच्या तेव्हा अजून मजा यायची, की शाळा सुटल्यानंतर आपल्याला शाळेत थांबून हॉलमध्ये मजा करता येते. जी हॉलमध्ये बाकीच्यांना फक्त कार्यक्रमाच्याच वेळेला याची परवानगी असायची किंवा दुपारच्या वेळी खेळायची परवानगी असायची, पण आम्हाला मात्र शाळा सुटल्यानंतर तो हॉल आमचा असायचा. आणि अख्खी शाळा म्हणजे आपलीच. अख्खी शाळा आपली, अख्खे सगळे वर्ग आपले असं होतं. तर त्यामुळे शिवणकलेचा वर्ग, खरं म्हणजे ना विद्यार्थी चित्रकलेच्या शिक्षिका म्हणून आल्या होत्या. वाव. पण ते राहिलं बाजूला आणि त्या नाटक नृत्य ह्याच्यामध्येच रमल्या. किती मस्त. तर तिथून आमची खरं तर सुरुवात झाली आणि तिथून सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली असं वाटतं मला. किती सुंदर आहे. मला हे
म्हणजे नेहमी मला असं वाटायचं बालमोहन बद्दल इतकं ऐकलं होतं. मी एका कॉन्व्हेंट शाळेची आहे, त्यामुळे आमच्याकडे पण वेगवेगळ्या गोष्टी व्हायच्या. पण हे जे आहे ना, हे मला तर ऐकून इतकं असं वाटतं की एकदा जर मला संधी मिळाली तर परत शाळेत जाण्याची जर संधी मिळाली तर मला आवडेल बालमोहन नक्की, करवायला. आणि अजूनही तुला गंमत माहितीये की कुठेही परदेशात गेलीस ना की कोण ना कोणतरी बालमोहनचं मिळतच. म्हणजे ते मीडिया पर्सन ऐक नाही, कोण ना कोणतरी तुला बालमोहनचं मिळतच. आणि BMM होतं आपलं, विश्व हिंदू बृहन महाराष्ट्र मंडळाचं 2-2 वर्षांनी परदेशामध्ये कार्यक्रम होतो. सॉरी. तर तेव्हा तिथे विशेष करून बालमोहन कट्टा असतो. बाप रे. आणि तिथे संध्याकाळी किंवा सकाळी तिथे भेटतो सगळेजण आम्ही. आणि आमची जी प्रार्थना आहे, अंतर्मम विकसित करी, हे सगळेजण आम्ही म्हणतो तिकडे अजूनही. किती भारी. बाप रे. आणि आम्ही बालमोहन कट्टाच नाव आहे त्याचं. हे सगळीकडे अजूनही आहे. खूप कमाल. हे खूप भारी आहे. बालमोहन म्हणजे बाळ गंगाधर टिळक यातला बाळ आणि मोहनलाल करमचंद गांधी मधला मोहन, असं ते बालमोहन असं नाव आहे. वाव. किती सुंदर नाव आहे. आणि मला इतकं भारी वाटतंय की हे सगळे शिक्षक इतके लक्षात ठेवण्यासारखे होते. त्यांनी इतके सुंदर संस्कार केले. दादासाहेब रेगे, बापूसाहेब रेगे, गिरीश, गुरु, असे हे सगळे रेगे परिवार जो आहे, तर ह्यांनी आम्हाला आणि आमच्या मुलांना समृद्ध केलं असं मी म्हणेन. किती सुंदर. 2 अशी माणसं आहेत ते ज्यांच्याकडे मला थोडं थोडं काहीतरी शिकण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्यासोबत म्हणजे त्यांनी तुम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलंय. एक म्हणजे वामन केंद्रे सर आणि दुसरे म्हणजे शिवदास घोडके सर. सो घोडके सर लहान मुलांची कार्यशाळा घ्यायचे साहित्य संघ गिरगावात. बरं. आणि त्यांची एकमेव त्यावेळी शाळा होती आणि त्यावेळी त्यांचं शिबिर असायचं. आणि ते इतकं सुंदर असायचं. म्हणजे जनरली शिबिराला गेल्यानंतर मुलांचं असं होतं की कधी संपणार, कधी घरी. आमचं असं व्हायचं की संपूच नये. ते इतके आमच्यातले होऊन एक अख्खं शिबिर 15 दिवस असायचं. शेवटी ते एक प्रॉपर आमचं नाटक बसवायचे. ते साहित्य संघात त्याचा प्रयोग करायचे. आणि सगळे पालक आणि मित्रमंडळी तुम्ही लोकांना घेऊन येऊ शकता. खूप सुंदर. वामन केंद्रे सरांचं मी आता लॉकडाऊन मध्ये एक शिबिर केलं. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेला खूप एकत्र काम केलंय. मला थोडंसं त्या काळाबद्दल जाणून घ्यायचंय की आता आजच्या भाषेत कोलॅब्स असतात की वेगवेगळी माणसं अशीच एकत्र येऊन कामं करतात. तुम्ही सगळी माणसं जेव्हा एकत्र यायचात, सगळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काय 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 त्यांनी मिळवलेलं, कशी होती ती वेळ, कसा होता तो काळ? हे आता जेव्हा तू विचारतेस ना तेव्हा मला जाणवतंय खरं तर की हो, आपण ही मज्जा केली ना. पण नाहीतर हे आमचं आयुष्य होतं असं मला वाटतं. तर एकतर मुळात काय झालं की मला अजूनही शिवदास घोडके आणि वामन केंद्रे कसे आले ते आठवतं. आविष्कारमध्ये होते, चंद्रशाला, दुर्गाजली गौरी माझं पहिलं नृत्यनाट्य. आणि मग तिथेच रमले. आणि तिथले संस्कार आत्तापर्यंत माझ्या प्रवासात आहेत. म्हणजे प्रेमा मावशीनी, सुलू मावशीनी, पप्पांनी केलेले संस्कार, गुरु पार्वती कुमारांनी केलेले आमच्यावरचे संस्कार, रमेश पुरव यांनी केलेले संस्कार, हे सगळे आत्ता अजूनही आमच्याबरोबर या प्रवासामध्ये आहेत. तर त्यावेळेला तिथेच रमले मी. कधीच मी नाटकात काम करेन या क्षेत्रातून असं वाटलं नव्हतं. कारण मला नृत्यांगनाच व्हायचं होतं. सुचेता भिडे चापेकर आणि स्मिता साठे माझ्या गुरु, आणि मला त्याच्यातच करायचं होतं सगळं काही. पण अचानक दुर्गाजली गौरी माझ्या नशिबात आलं आणि सगळंच बदललं. आणि तेव्हा तिथेच मी असायचे, कारण तिथे नाना पाटेकर, रोहिणी हट्टंगडी, जयदेव हट्टंगडी, नसरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, महेशजी, त्याच्यानंतर सोनी राजाने सगळ्यांना तिकडे तालीम करायचे त्यांच्या नाटकाच्या आविष्कारमध्ये. आणि ते बघायला खूप आवडायला लागलं मग नंतर म्हणजे ती म्हण ना की एकदा तुम्ही चेहऱ्याला रंग लागला की तो जात नाही, त्यातला प्रकार आहे. तर तिथे मी रमले. आणि मग तिथे राज्यनाट्य स्पर्धेसाठी महाभोजन 13व्याचे नावाचं नाटक अरविंद देशपांडे यांना न्यायचं होतं. त्याच्यासाठी मला आणि किशोरीला त्यांनी घेतलं. आणि माझं एकच होतं की बाबा ते आले असं म्हणायचं, आणि तो बाद झालेला असतो माझा विनय पांडे, तो मला असं विंगेत फेकून देतो, एवढंच काम होतं. आणि त्यावेळेला पहिल्यांदा NSD मधनं विनय पांडे, शिवदास घोडके आणि वामन केंद्रे हे NSD मधून पहिल्यांदा आले ते आविष्कारमध्ये. आणि अजूनही आठवते, शिवदास घोडके कटकट असा एक झब्बा घालून, जीन्स घालून, कोल्हापुरी चपला आणि एक झोळी असा घेऊन आला होता. आणि वामनसुद्धा
एकदम असा घट्ट एकदम शर्ट, बेल बॉटम आणि झोळी बापरे! आणि असे केस, चष्मा. मला अजून आठवत आहेत ते दोघं. असे ते दोघं NSD मधनं आलेले होते. आणि मग मग पप्पांनी सांगितलं की तू महाभोजन 13वेचे शिवदास डिरेक्ट करेल. आणि त्यावेळेला वामननी सेट केले होते नाटकाचे आणि विनय पांडे कामच करायचा. तर त्यावेळेला त्यांच्याबरोबर बोलून ते शिक्षण घेऊन आले तिकडनं. तर त्या शिक्षणाचा वेगळा परिणाम होतो हे त्यावेळेला जाणवत होतं. पण त्याच्यामध्ये मला काही करायचं नव्हतं, त्यामुळे गती नव्हती की ठीक आहे हे करतायत ते करतायत, असं आहे तसं आहे वगैरे. तर त्यामुळे त्याच्यानंतर जेव्हा झुलवा केलं तर मी आधी ईश्वर चित्रपटाला गेले होते. म्हणजे सुलुमावशीने मला नाव सुचवलं होतं आणि ईश्वर चित्रपटाचं शूटिंग करून आले. आणि मग आणि आमच्या घरात असं होतं, नाही सुलभाताईंनी नाव सुचवलं ना तुझं, मग चांगलंच आहे, डोळे मिटून आपण जाऊया. म्हणून आम्ही गेलो होतो. माझ्यावर माझी आई होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा आले तेव्हा मला वामन म्हणाला की इकडे इकडे ये, आपण वाचन करायचं आहे. झुलवाची स्क्रिप्ट वाचली मी आणि म्हणलं काय मस्त आहे रे, जी मुलगी जगनीचा रोल करेल ती किती भाग्यवान आहे. तर म्हणे मग ती तूच आहेस. म्हणलं म्हणजे? तर म्हणे हे तुला वाचायचं करायचं तुला आहे. म्हणलं छे रे, मी एवढा मोठा रोल मी नाही करणार. म्हटलं खूप आहे, आणि भाषा तरी बघितली, म्हणजे सगळं तुला करायचं. मी विचारलं नाही, सांगितलं तुला, कारण माझ्याकडे वेळ नाही आहे. कारण 15 दिवसामध्ये आपल्याला नाटक बसवायचं आहे आणि संगीत नाटक अकॅडमीसाठी न्यायचं आहे. बापरे. तर म्हणलं म्हणजे? तर म्हणजे काही नाही, आपण तालिमीला सुरुवात करायची आहे. सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही तालिमीला सुरुवात करायचो, ते रात्री 2 वाजता संपायचे. आणि त्याच्यामध्ये एका बाजूला उत्तम बंडू यांची जी कादंबरी होती झुलवा, ह्याचं शब्दीकरण आणि सिनॉप्सिस आपण म्हणतो ते सगळं चेतन दातार करत होता. दुसरीकडे देवदत्त साबळे गाणी लिहित होता, त्याचं म्युझिक करत होता. अरुण चांदिवल त्याच्यावरती डान्स बसवत होते. एकीकडे माझ्या सयाजी शिंदे आणि गौरी केंद्रे मला ती भाषा समजावत होते, त्याचं लहेजा, कारण सातारकडची होती भाषा, देवदासींवरती ही गोष्ट आहे. आणि तर त्यामुळे त्यांची भाषा वेगळ्या पद्धतीची ती मला शिकवत होते. एकीकडे प्रतिभा अमृते मला त्यातल्या वेगवेगळ्या स्टेजेस कशा दाखवायच्या ते शिकवत होती. कारण 16 वर्षाची मुलगी आई होते, नंतर तिच्यावर बलात्कार होतो, आई होते आणि मग ती जोगतीण होते, मग ती सगळा म्हणजे 32-33 वर्षापर्यंतचा कालावधी मला दाखवायचा होता. तर हे एकाच वेळेला सगळं चालू होतं, पण ना अंगात वेड शिरल्यासारखं काम करत होतो. म्हणजे कळतच नव्हतं आपण काय करतोय, पण तो जोश, तो उत्साह, तो आनंद हा वेगळ्या लेवलचा होता. मग त्यावेळेला झोप बीप आम्ही सगळं विसरलो होतो. भूक लागत नव्हती, झोप येत नव्हती, पण ना काहीतरी विलक्षण, म्हणजे रंगभूमीची ती गंमत आहे, विलक्षण काहीतरी आम्हाला होत होतं. आणि आम्ही वेड्यासारखे काम करत होतो सगळेच जण. म्हणजे सन्मित्र संस्था, भारत तांडेलची संस्था, त्यांच्या संस्थेतर्फे आम्ही करत होतो. आणि त्यावेळेला त्यांच्या संस्थेतली मुलं होती सगळी काम करणारी. तर ते सगळे म्हणजे आम्ही कुठून ते तर बोरिवली, वाशी असे सगळे येत होते. आणि तहान नाही, भूक नाही, काही नाही, आपण करायचं, आपण हे ठरवलंय. आणि त्यावेळेला म्हणजे एका ब्लॅकआउटमध्ये साडी नेसायची, एका ब्लॅकआउटमध्ये परकर पोलका नेसायचं आहे, लाईव्ह गायचं आहे, लाईव्ह नाचायचं आहे. आणि त्याच्यामध्येच ते दाखवायचं स्टेजवरती की माझ्यावरती बलात्कार होतोय, मग तिथेच बाळ होतंय, मग तिथे ती मुखोटा तोडते, मग तो भंडारा उडवायचा आहे. हे सगळं करत असताना आपण काय करतोय? आपण फक्त करतोय. वामन जे सांगेल ते फक्त करतोय आणि फक्त करत होते, कारण त्याच्यामध्ये खूप शिव्या होत्या. बरं, घरी आईला म्हणलं तरी एक चापट मिळायची, त्यामुळे ह्या शिव्या द्यायच्या कशा, काय करायचं, कसं बसणार. तर वामन तरी मला काय, मी फक्त 12वीत होते ग. म्हणजे त्यावेळची 12वी आणि आताची 12वीची मुलगी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्यावेळेला आम्हाला दूरदर्शनचं फार क्वचित बघायला मिळायचं, किंवा अशा प्रकारची माहिती ह्या पुस्तकांमध्ये कधीच नव्हती. तर त्याच्यामुळे बलात्कार म्हणजे काय सांगणार मला तो, कुठून आणि कुणाला विचारायचं, ह्या गोष्टी काय आपण आईवडिलांना नाही विचारू शकत, किंवा मैत्रिणींना तरी काय माहिती. तर मला काही नाही, पोटात प्रचंड जंत झालेत आणि तू इकडे तिकडे धावतेस, एवढंच दाखव. आणि मी तसं दाखवलं, तो तरी मला काय सांगणार. आणि मला मुलगी झालेली दाखवलंय, ते स्टेजवरतीच दाखवलंय. एक असा स्लोप आहे, त्याच्यावरती मी झोपते, सगळ्या मुली बाजूला उभ्या आहेत आणि माझ्या कडा, मग ते बाळ येणं,
हे कसं केलं आपण हे सगळं त्यावेळेला? त्यावेळेला एका नाटकात, ही फिल्मही नाहीये. फिल्मही नाहीये, हे मलाही माहिती नाही मी कसं केलं. किंवा 2 वेण्या घालून परकर पोलक्यामधली वावरणारी, मग ती प्रेमात पडते, मग ते प्रेमसुद्धा स्टेजवरती दाखवणं, छोट्या छोट्या गोष्टींमधनं, मग आत्महत्या करायला जाणं, मग ते सांभाळणं, मग कारण लागणं, मग झुलवा लागणं, हे जे सगळं हे कधीच कुठे बघितलेलं नाही, खरंच यार. काहीच माहिती नाही आपल्याला. पण ते केलं बाई त्यावेळेला. कसं केलं, काय केलं, काहीच माहिती नाही. एक वेगळी जादू आहे मला वाटतं झिंग ते. झिंग खरंय. झिंग येते, झिंग आहे, नशा आहे. आणि त्यावेळेला मग आम्ही ह्याला गेलो, भोपाळला गेलो, संगीत नाटक अकॅडमीचा प्रयोग झाला. आणि तो 1 किलोचा जो सगळा आपण म्हणू हळद होती 1 किलोची, भंडारा म्हणतात त्याला, तर तो मी असा उडवते, मस्तपैकी असा उडवला आणि माझ्या बाळाला घेऊन मी अशी उभी राहते आणि मागणं अशी सरस्वती येते. माय गॉड. काय बरं, फार लाइटिंग पण नाही हां, एक फक्त स्पॉटलाईट. तो झाला प्रयोग. आणि त्यावेळेला एक्सपेरिमेंटल असल्यामुळे पडदा नव्हता, ब्लॅकआउट झाला, परत लाईट्स आले, प्रेक्षकांना आम्ही नमस्कार केला. एक माणूस, मला माहिती नाही, कदाचित 80 वर्षाचं वगैरे असेल, त्याच्या चालण्यावरनं वाटत होतं, आला आणि तो माझ्या डायरेक्ट पायाच पडला, पूर्ण साष्टांग नमस्कार. मला सुधरेना काय करावं, कारण हा पहिलाच अनुभव होता गं माझा, एकतर एवढं मोठं नाटक करण्याचा, अशा प्रकारचं नाटक करण्याचा. आणि मला काही सुधरेना, मी काय करू, काय ह्याला कसं काय करू. मी उठवलं त्यांना, म्हटलं प्लीज असं काही करू नका. तर तो हिंदी भाषिक होता, तो म्हणाला आप तो देवी आहे देवी. तर म्हटलं बापरे, हे काय होतं आहे सगळं. कारण माझ्या अंगावरती पण सगळा भंडारा आणि लाल रंगाची साडी आणि त्याच्यावरती भंडारामध्ये कसं दृश्य असेल बघ. त्याचे फोटोसुद्धा आत्ता फेसबुकवरती वगैरे येत होते. बाप. तर मला असं ते बघून कधी कधी असं वाटतं की आपण काय केलं होतं तेव्हा, हे कसं केलं असेल आपण तेव्हा. खरंच यार. कारण भूमिकेचा अभ्यास, भूमिकावर हे काहीही माहिती नव्हतं गं, काहीही कळत नव्हतं, ॲब्सोल्युटली नथिंग. ना तुझं फार काही कळतं असं नाही, जसं येईल तसं करत जाते मी. पण मजा होती मात्र. तो काहीतरी ना, एक वेगळीच नशा होती आम्हाला नशा आहे, चढलेली. खरंय. आणि त्याच्यामध्ये प्रयोग करायचे, इकडे जायचं तिकडे जायचं, एस टीनी फिरायचो, ट्रेननी फिरायचो, 3 टायर वगैरे काही नव्हतं तेव्हा. आणि डॉर्मेटरीमध्येच राहायचो, कुठल्या तरी शाळेच्या परवाच नव्हती. हॉलमध्ये. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना त्यावेळेला काहीच या सगळ्या नव्हतं. खूप क्षुल्लक गोष्टी हो, होतात तेव्हा. खरंच खरंच. की काय कुठे राहणार आहोत, आपली वेगळी रूम आहे का, मग जेवायचं काहीच- काय आहे, मग छे, मेन्यू छे. काय, हे सगळं नव्हतं. काहीच नाही, तुम्ही काहीच वेगळ्याच झोन मध्ये हो, होतात मला असं हो, वाटतं. आणि दॅट अगदी. इज द रिझन की सुकन्याताई म्हटल्यानंतर झुलवा असं असं लगेच येतं की इट इज द फर्स्ट ऑब्विस थिंग जी तुम्हाला आठवते. इतकं सुंदर नाटक. म्हणजे अगदी अगदी कुसुम मनोरलेलेपर्यंत आम्हाला याचं काही नव्हतं गं, की मग आम्हाला लॉजमध्ये का ठेवताय, मग मला हॉटेलच हवं, मला एसीच हवा आणि मला अशीच रूम होती, मग मला एकटीलाच राहायचं आहे, माझ्याबरोबर कोणी नको, मग जेवायला आम्हाला कुठे जायचं आहे, मग ब्रेकफास्टच मिळाला नाही, हे काहीच नव्हतं, काहीही नव्हतं. आणि ही सगळी मजा तुम्ही डॉक्युमेंट सुद्धा केली नव्हती नाही. तेव्हा. जशी आता आपण स्टोरी टाकतो, नाही, रील बनवतो, नाही, की आता देर इज एव्हिडन्स की हो. बाबा नाचगं घुमाच्या वेळेला काय काय केलं, तर हे हो. सगळं झालं. त्यावेळेची जी मजा आहे ती तुम्ही केलीत. हो, त्याचं काही काय म्हणतात तसं एव्हिडन्स काही नाहीये. अगं, पुरावा दुर्गाजली नाहीये. गौरीला तर आम्हाला शाळेच्या हॉलमध्ये आम्हाला राहायला द्यायचे, कारण 75 मुली होतो आम्ही हो. आणि 4 फक्त मुलगे, 100 लोकांना ठेवणार कुठे. मग त्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही सगळे असायचो, राहायचो, काही नसायचं आम्हाला. जेवायचं तर जेवलो, नाहीतर नाही. आणि मग नंतर आम्हाला एकदा फक्त वालचंदनगरला प्रयोग होता, तेव्हा आम्हाला हॉटेलमध्ये राहायला दिलं होतं. आणि तेव्हा काय आमचे खूप वाटलं लाड असेल झाले ना? होते. हो, हे आत्ता वाटतंय, पण तेव्हा आम्हाला झालं, असं काय हॉटेलमध्ये काय दिलंय आपल्याला. अच्छा, तुम्हाला त्याची की जास्त हां, मजा होती. की एका रूम मध्ये एकत्र. तिघी, हे मधलं दार नाही का उघडता येणार, हे नाही का करता येणार, आई गं. असं तेव्हा वाटलं आम्हाला. की म्हणजे ती शाळेच्या privacy- पिकनिक मध्ये जेव्हा जसं वाटायचं आपल्याला की सारखं सगळ्यांनी हां, एकत्र एकत्र असावं. असावं, सतत एकत्र असावं. खूप पण माहिती ना, कधी कधी ती गोष्ट आता सुद्धा होत्या. म्हणजे आता आम्ही प्रमोशनला जेव्हा जातो किंवा आता बाईपणचं सक्सेस नंतर जेव्हा व्हिजिटला आम्ही जायचो ना, तर तेव्हा मी हॉटेलमध्ये गेल्यावरती किंवा व्हॅनिटीजमध्ये सुद्धा मधली दारं उघडा, हे उघडा, हे एकच असू दे. प्रोड्युसर म्हणे, आम्ही तुम्हाला का 3 डोअरची व्हॅनिटी दिली आहे. तर म्हणे हो ठीक आहे ना, म्हटलं ते नंतर आत्ता उघडा.
असं आत्ताच होतं किंवा गोड. हे जरा इंटरलॉक असं म्हणजे आतल्या त्या मला चेंज करायला अशी बघा ना रूम आम्हाला की आम्ही दोघी इकडे दोघी तिकडे असं राहू. हे अजूनही आहे कुठेतरी ते. किती कमाल आहे. पण सुकन्या ते जेव्हा जेव्हा तुझ्याकडे फक्त बघितलं जरी म्हणजे आताही तू बोलतेस एक्सप्रेशन मला नेहमी असं वाटतं की एक्सप्रेशन शिकावं तर तुझ्याकडून म्हणजे तुझा चेहरा खूप बोलका आहे तुझे डोळे खूप बोलके आहेत आणि हे आय एम 100% शुअर आहे कुठून तरी डान्स मधून आलेलं आहे. म्हणजे भरतनाट्यम तू शिकलीयस तुझं जेव्हा तू हे सगळं शिकत होतीस तू नेहमीच डान्सशी तुझं वेगळं नातं असलेलं आहे. आणि काही माणसं असतात जे डान्स टेक्निकली करतात काही माणसं असतात जी डान्स मनापासून करतात की त्यांचं फक्त शरीर नाचत नाही त्यांचा चेहराही नाचतो त्यांचे डोळेही नाचतात त्यांचं नाकही नाचतं. तुझ्याकडे बघून नेहमीच असं वाटतं. आत्ता नाच गं घुमाचं रील तुम्ही सगळ्यांनी जे केलं ते छान आउटफिट्स घालून ते जरी तुम्ही बघितलं इमिजिएटली लक्ष तुझ्याकडे जातं कारण तू तुझं केलंयस काहीतरी त्याच्यामध्ये. तर हा जो पूर्ण नृत्याचा संस्कार आहे कुठेतरी त्याचा अभिनयामध्ये तुला किती जाणवतो. खूप 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 जाणवतो कारण भरतनाट्यम मध्ये तेच आहे की अभिनय आणि नृत्य याचा जो संगम आहे तो भरतनाट्यम आहे. त्याच्यामध्ये तुमचे डोळे बोलतात तुमचा प्रत्येक अवयव बोलतो किंवा कधी कधी तुम्ही फक्त तुम्ही तुमच्या हस्तमुद्रेतून तुम्ही दाखवता की तुम्हाला काय म्हणायचं आहे. कधी कधी चेहरा न घालतो नुसतं डोळ्यांनी पण तुम्हाला बोलायला लागतं. तर हे सगळं मला इथे वापरता आलं आणि जास्त करून मालिका आणि सिनेमांमध्ये त्याचा जास्त वापर झाला. इवन थिएटरमध्ये सुद्धा म्हणजे रंगभूमीवर काम करताना सुद्धा माझ्या डोळ्यातला अश्रू हा शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकापर्यंत पोचला पाहिजे आणि मग तेव्हा ते टेक्निक आपल्याला समजलं पाहिजे की तो लाईट कसा घ्यायचा आणि ते प्रेक्षकांना दिसलं पाहिजे. वाव. तर हे सगळं नृत्यामुळे निश्चित आलं. आणखीन एक गोष्ट मला नेहमी असं वाटतं की आपल्या घरचे संस्कार असताना ते पण खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे माझ्या आई वडिलांनी कधीही मला या नंबरांच्या शर्यतीमध्ये घातलं नाही. शाळेत असताना काय किंवा पुढे जे आम्ही काम करायला लागले तेव्हा सुद्धा काय की पहिला नंबर मिळवलाच पाहिजे असं नाही. की जे काम करतेस ते आनंदाने कर त्याचा आनंद उपभोग. त्यामुळे ती पारदर्शकता कदाचित माझ्या डोळ्यांमध्ये दिसली असावी किंवा तो निष्पापपणा निस्वार्थपणा जो आहे की दुसऱ्याच्या आनंदातही आपला आनंद आपण शोधायचा आहे की ठीक आहे ह्या स्पर्धेमध्ये तिचा पहिला नंबर आहे पण ती माझी मैत्रीण आहे आणि तिचा आनंद तोच माझा आनंद आहे. प्रत्येक वेळेलाच मला पहिला नंबर मिळेल का नाही किंवा तिला बक्षीस मिळालंय ठीक आहे ना किंवा माझ्या कलाकृतीसाठी मला बक्षीस मिळालंय ती सगळ्यांची कलाकृती आहे म्हणजे मलाच बक्षीस मिळालंय. तर हे जे एक सांग किंवा पैसा हेच सर्वस्व आहे का नाही. पैसा हेच सर्वस्व नाही आहे. पैसा आपल्याला जगण्यासाठी फार महत्त्वाचा आहे तेवढा आपण कमवावा पण नाती जास्त महत्त्वाची आहेत. मी मनुष्य संग्रह करायला शिकले. मला मनुष्य संग्रह जास्त वाढवायला आवडतो आणि ती माणसं जास्त मला महत्त्वाची वाटतात पैशांपेक्षा. कारण ती जर तुमची असेल ती तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. जे आम्ही आमच्या आणि माझ्या नशिबाने मला मिळालेला पार्टनर्स तसाच आहे. माझा जोडीदार जो आहे म्हणजे तो बोलताना लोकांना असं वाटत असेल की माणूस घाणा आहे किंवा तो तिरसट आहे किंवा काही पण त्यालासुद्धा माणसं जोडायला आवडतात. त्याला फक्त एवढंच कळतं की चांगले आहेत का वाईट आहेत आणि मला सगळीच माणसं चांगली वाटतात. तर त्यामुळे आमची लेक जेव्हा शिकण्यासाठी बाहेरगावी जाणार होते तेव्हा आम्ही त्याला हेच सांगितलं होतं की आमच्याकडे मर्सिडीज नसेल बंगला नसेल गाडी नसेल फार पण मनुष्य संग्रह इतका आहे की जगाच्या पाठीवर तू कुठेही गेलीस तरी तुला राहायला आणि 2 वेळचं जेवण हे नक्की मिळेल. तर मला असं वाटतं की हा जो एक निस्वार्थीपणा तुमच्यामध्ये आहे किंवा निष्पापपणा आहे तर तो कुठेतरी डोकावतो की तुमच्या डोळ्यांमधनं किंवा एखादी सहल असेल किंवा दुःख असेल तर त्याला सामोरी जाताना हसतमुखाने जावं आपण. कारण जिथे सुख आहे तिथे दुःखही आहेच की जिथे आनंद आहे तिथे दुःखही आहेच की. तर त्यामुळे मला असं वाटतं की एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन. अध्यात्माकडे माझा ओढा आहे. अध्यात्म माझा पाया आहे आणि एकदा आपल्याला कळलं ना की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे किंवा माझं आयुष्य कुठल्या पद्धतीने जाणार आहे किंवा जेव्हा आता आमचं लग्न झालं तेव्हा मला माहिती होतं की माझा जोडीदार आहे तो नाटकात रमणारा आहे. त्यामुळे मग मला काय आणि मी कुठेही रमणार आहे. मला सिनेमाही आवडतो मला मालिकाही आवडते मला नाटकही आवडतं. आणि संसार हा नुसतं म्हणून चालत नाही ना की 2 चाकांवर आहे. ती दोन्ही चाकं ॲक्टिव्ह असली पाहिजेत.
त्याला दरवेळेला आपण ऑइलिंग केलं पाहिजे. 2 ऍक्टिव्ह चाकांवर आहे. हां, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मेडिटेशन हे करावं. अध्यात्मामुळे आपली दृष्टी खूप बदलते. आपला दृष्टिकोन बदलतो जीवनाकडे बघण्याचा, राईट. किंवा प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलून जातो. आणि त्याचप्रमाणे आपण अपडेट असलं पाहिजे प्रत्येक वेळेस. मला वाटतं की म्हणजे आता जे सोशल मीडिया आहे त्या प्रत्येक सोशल मीडियावरती मी फिरत असते. जर मला माझ्या मुलीशी किंवा तिच्या वयाच्या मुलांबरोबर मला काम करायचं आहे तर मला त्या बाबतीत अपडेट राहायला पाहिजे. मी अपग्रेडसुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. की ही गोष्ट मला नाही बेमाहीत असं करून चालणार नाही. त्यांच्याशी मैत्री करायची असेल तर मला सगळ्या गोष्टी, मी भले त्याच्यात प्रावीण्य मिळवणं नसेल पण मला माहिती असलं पाहिजे की हे काय आहे, ह्याचा उपयोग काय आहे, किंवा ह्याचा दुरुपयोग काय आहे, किंवा काय करता कामा नये, हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीनं मला वाटतं मला माझ्या आईवडिलांकडनं मिळाल्या. कारण माझी फार शिकलेली नाही आहे, पण जेव्हा मला असं आजारपण झालं होतं की मी पुन्हा उभीच राहू शकणार नाही, त्यावेळेला माझी आई माहिती नाही का, पण माझी आई मला शिवाजी मंदिरमध्ये फिरवून आणायची, रवींद्रमध्ये जाऊन फिरवून आणायची, नाटकांना न्यायची. कारण तिला माहिती होतं की माझी मुलगी रंगभूमीवरच पुन्हा उभी राहील. आणि तसंच झालं. तर ह्या काही थेरपिस्ट तिने समजून घेतल्या होत्या. किती गोड आहे. किंवा आलेले पैसे, आत्ता आपली मुलगी ही अशा क्षेत्रामध्ये आहे की आत्ता मिळतील पैसे उद्या मिळतील की नाही माहिती नाही. तर त्यामुळे तिला आत्ताच आपल्याला सेटल करायचं आहे. माझे आई वडील हे दोघंही फारसे शिकलेले नाहीत किंवा फारसे पैसे कमवलेले नाहीत, पण जे पैसे माझ्याच्यातनं मला मिळाले ते मी त्यांच्याकडे अर्थातच नेऊन द्यायचे. त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या 50 वर्षांनंतरच्या सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत की 50व्या वर्षानंतर माझं एक पेन्शन चालू होईल अशी काही स्कीम आहे. वाव. तर पुढचा विचार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून ठेवल्यात माझ्यासाठी. किंवा ज्या वेळेला असा एक क्षण आला की माझ्या तब्येतीमुळे मी ठरवलं की मला लग्नच करायचं नाही, त्यावेळेला माझ्या मग स्वतःचं घर घे. मग ते स्वतःचं घर माझ्या पैशाने मला घ्यायला लावलं त्यांनी. जे मी 2.25 लाखात घेतलं होतं ज्याची किंमत आज 65 लाख आहे. हा इतका पुढचा विचार त्यांनी करून ठेवला होता. तर ह्या ज्या सगळ्या त्यांच्याकडून आलेल्या गोष्टी आहेत ना, की त्यावेळेला त्यांनी किती खस्ता काढल्या असतील पण त्यांनी आनंदाने हे केलं. आणि त्यांनी आम्हाला तिन्ही भावंडांना स्वतःच्या पार उभं राहायला शिकवलं. खूप मोठी गोष्ट आहे की हे जे संस्कार आहेत ना, आणि मग त्याच्यामध्ये मग असं नाही की बहिणीकडे कमी आहे मग तुझ्याकडे जास्त आहे, भावाकडे जास्त आहे तुझ्याकडे, हे नाही आहे. हे प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. त्याप्रमाणे तुमच्या नशिबाने मिळून त्याच्यात तुम्ही आनंदी राहायचं आहे, एकमेकांना साथ द्यायची आहे. कुणी कुठे कमी पडत असेल तर तिथे एकमेकांना आधार द्यायचा आहे. हे घरातच आम्हाला शिक्षण मिळाल्यामुळे ना पुढे जाऊन आम्हाला त्या गोष्टीचं कधी हे नाही वाटलं की असं का मी करू तसं का मी करू, मग मला तिथेच पोचायचं आहे, मला हे करायचंच आहे, हे कधी नाही वाटलं. आणि त्याच्यामुळे ना इकडनं आपण जर क्लिअर असू ना तर आपल्याला कुठल्याच गोष्टीचं प्रलोभनही वाटत नाही किंवा त्या स्पर्धेतही आपण नसतो. ती स्पर्धा स्वतःची असते की बाईपणपेक्षा नाचगं घुमामधला माझी भूमिका अजून चांगली व्हायला पाहिजे, नाचगं घुमापेक्षा अजून हे चांगलं व्हायला पाहिजे, की मला ही गोष्ट कशी माहिती नाही, मग ती जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. मग आताची मुलं तुम्ही रील काढून एडिट करता ते कसं करता मला येत नाही आहे, ते मला शिकायला पाहिजे. किंवा एक अनुराधा नावाची जी वेबसिरीज केली होती, मला हे खूप सांगावंसं वाटतं. आणि अनुराधा नावाची वेबसिरीज केली होती त्याच्यामध्ये मी जजची भूमिका केली होती. आणि त्याच्यामध्ये जे शेवटचं सांगणं असतं, वर्डिक्ट म्हणतो ना त्याला आपण, जे आपण सांगायचं असतं त्याचं इंग्रजी असतं ते खूप वेगळं असतं. आणि माझ्या मते ते तसंच व्हायला पाहिजे तर वाटेल की मी खूप वर्ष जज आहे किंवा माझा तेवढा अभ्यास आहे. तर ते काही मला जमत नव्हतं. त्याच्यावरती संजय जाधव म्हणाला आपण ते डबिंगमध्ये करू ना, काही प्रॉब्लेम नाही येणार, आपण एक एक शब्द करू. पण ते माझ्या ह्याच्यात प्रकृतीत बसणारं नव्हतं. तर मग मी शेवटी जुलिया इंग्लिश मिडियममधनं शिकलेली, अतिशय उत्तम इंग्रजी, आणि तिने थोडं बहुत काम केलेलं असल्यामुळे तिला कळेल की मला कशासाठी हे शिकायचं आहे.
तर ते मी तिच्याकडनं म्हणून घेतलं, मी तिच्याकडनं रेकॉर्ड करून घेतलं, मी त्याची प्रॅक्टिस केली आणि मी ते तिला परत म्हणून दाखवलं. मग मी ते संजय जाधवला म्हणून दाखवलं आणि मग मी ते केलं. पण ते तसंच यायला पाहिजे हा मात्र माझा हट्ट असतो. मग त्याच्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागतील ते मी घ्यायला तयार आहे. पण तिथे कॉम्प्रोमाइज नाही होता कामा, कारण त्या भूमिकेची ती मागणी होती. राईट. नाहीतर मग ती तेवढी वटलीच नसती. त्यामुळे मला हा कमीपणा वाटला नाही की मी जुलियाकडनं का शिकू, इतक्या वर्ष मी काम करते पण नाही त्या भाषेमध्ये माझं प्रभुत्व. मग ते मान्य करायला काहीच हरकत नाही ना, पण शिकण्याची तयारी आहे. राईट. तर मला वाटतं हे जे सगळं आहे ना, हे संस्कार मला माझ्या आईवडिलांकडनं मिळाले. माझी आई आज खरं 90 वर्षाची आहे, पण अजूनही तिला तिचा हेअरकट लागतो व्यवस्थित, तिच्या हातापायाला छान नेलपॉलिश लागतं, ती रोज संध्याकाळी तोंड बिंडून पावडर वगैरे लावते. कारण तिचं म्हणणं तुमच्याकडे कुणी आलं तर मी दुर्मुखलेल्या चेहऱ्याने समोर असता कामा नये. माझी नातवंड ज्या ऑफिसमधनं घरी येतात तेव्हा त्यांना फ्रेश वाटलं पाहिजे आपल्या आजीकडे बघून. ती गोड आहे. बापरे. मी म्हटलं तसं मी हेच विचारणार होते खरं तर, की एक चांगला कलाकार होण्यासाठी चांगलं माणूस जर तुम्ही असाल तर ते किती फायद्याचं असतं. आणि मला वाटतं सुकन्याताई तू एक्झॅक्टली तेच सांगितलंयस, त्यामुळे थँक्यू की तू मी प्रश्न न विचारता त्याचं उत्तर दिलं. आम्ही ज्यांच्यावर कामं केली ना त्यांनी आम्हाला त्यांच्या नकळत शिकवलं. अशोक सराफ मला एकदा म्हणाले होते की कलाकार म्हणून तुम्ही 19-20 चालाल, पण माणूस म्हणून तुम्ही 100% असाल ना तर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये मरेपर्यंत काम मिळेल. वाव, किती खरं आहे. आणि मी तुला सांगते, मी 50व्या वर्षी जेव्हा माझं अरंगेत्रम केलं, माझी जी इच्छा अपूर्ण राहिली होती ती मी पूर्ण केली, त्यावेळेला सावरकरमध्ये मी केलं होतं. माझा अख्खा हॉल हा फक्त माझ्या माणसांनी भरलेला होता. सगळे माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक, आणि पेण म्हणू नकोस, सांगली म्हणू नकोस, पनवेल म्हणू नकोस, लातूर म्हणू नकोस, सॅन फ्रान्सिस्को म्हणू नको, ऑस्टिन, दुबई, कुठून कुठून माझे मित्रमैत्रिणी केवळ आणि केवळ माझ्या आग्रहाखातर आले होते, माझ्यासाठी आले होते. आणि ही माझी खरी कमाई आहे की ते सगळेजण माझ्यासाठी आले होते. कोणी प्रीपॉन केली होती आपली ट्रीप, कोणी पोस्टपॉन केली होती आपली ट्रीप, आणि ते माझ्या कार्यक्रमाला आले. ह्याच्यापेक्षा अजून तुला काय हवं आहे? त्या 3 तासांकरता हे सगळे आपल्या आयुष्यातला केवढा वेळ खर्च करून माझ्यासाठी आले होते. ह्याच्यापेक्षा दुसरं काही नको मला. ही माझी खरी संपत्ती आहे. खरं. मी खूप वेळा ऐकलंय सुकन्याताई की तुझ्या आईचा किती महत्वाचा भाग आहे तुझ्या जडणघडणीमध्ये. आणि ऍट द सेम टाइम बाईपणच्या वेळेला आपण बोललेलो, तू इमोशनल सुद्धा झालेली जेव्हा तू जुलियाबद्दल बोलत होतीस. आणि जितकं मी जुलियाला बघितलंय तिच्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरतीच एक मॅच्युरिटी दिसते. म्हणजे काही लोकांकडे बघून आपल्याला कळतं की या व्यक्तीला थोडीशी एक वेगळी समज आहे. मला विचारायचंय की आईचं सत्व तुझ्यात किती आहे आणि आता मुलीचं सत्व सुद्धा तुझ्यात किती आहे? दोघींमधले खूपच कमी आहे माझ्याकडे असं मी म्हणेन. कारण आईनी ज्या पद्धतीने, प्रत्येकाचीच आई खस्ता काढत असते, मुलांसाठी काही ना काहीतरी करत असते, पण खरंच म्हणजे माझ्या आईने खूप काही केलं आणि अजूनही करत असते माझ्यासाठी. म्हणजे तिच्या इतकं माझ्याकडे नाही आहे खरं तर. म्हणजे तिच्या इतका उत्साह म्हणेन मी, किंवा तिच्या इतका उरक माझ्याकडे नाही आहे. म्हणजे माझी आई 7वी नापास आहे बरं का, कोकणातली मुलगी, शिकण्याची खूप इच्छा, पण शिकू शकले नाही पुढे जाऊन. आणि ही तीच व्यक्ती आहे जिने तुला सांगितलं की तू घर घे तुझं. हो. माय गॉड. तर आणि तीच माझ्या पाठीशी कायम उभी राहिली. म्हणजे जेव्हा मी ईश्वर करून आले तेव्हा माझ्या आईला, माझ्या वडिलांना खूप बोलणी खावी लागली नातेवाईकांची. तर की हे क्षेत्र त्यांचंही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण त्यावेळेला नटी म्हटलं की एक वेगळं रूप, वेगळं चित्र उभं केलं गेलं होतं. तर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांना खूप सहन करावं लागलं, पण तरीसुद्धा ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कारण त्यांचा विश्वास होता की जे संस्कार आम्ही केलेत, कारण जेव्हा मी ठरवलं की आता ह्या क्षेत्रामध्येच आपण आपलं करिअर करायचं, तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं की ऑन स्क्रीन किंवा ऑफ स्क्रीन आम्हाला मान खाली घालायला लागेल असं काहीही करू नकोस, जे मी कायम लक्षात ठेवलं आहे. तर त्याच्यामुळे
ती माझ्या पाठीशी कायम उभी राहिली. माझ्या खाण्यापिण्याची, माझ्या स्किनची तिने इतकी काळजी घेतली, काही माहिती नसून सुद्धा. कारण मी रात्री कितीही वाजता जरी आले, 2 वाजता जरी आले ना, तरी ती चंदन आणि सांबर शिंग उगाळून माझ्या चेहऱ्याला लावायची. आणि म्हणून माझी आज स्किन अशी आहे. इतक्या वर्ष मेकअप करून, इतक्या वर्ष हे सगळं करून सुद्धा माझी स्किन ही तिच्यामुळे चांगली आहे. किंवा खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत, आमच्या वेळेला काही अरबट चरबट नसायचंच. म्हणजे चिवडासुद्धा आईच करायची, चकलीसुद्धा आईच करायची, बाहेरचं कधी खाणं नाही किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे हे संस्कारच नाहीत. त्याच्यामुळे मला ती सवयच लागली नाही कधी. तर हे खाण्यापिण्याचे सुद्धा संस्कार आहेत ना, हे तिच्याकडून मला आलेत. किंवा घरचंच खाणं आणि सात्विक जेवण कसं जेवायचं. म्हणजे माझे जेव्हा ईश्वर चित्रपटाच्या वेळेला तेव्हा ती कांदा लसूणही खात नव्हती, ती अजून पावही खात नाही. एक त्यावेळेला तिच्या डोक्यात जे काय भरलं होतं त्याच्यामुळे. पण हे संस्कार खाण्यापिण्याचे म्हणजे वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, जे आता खातात हे माझं जे आहे ते मी सांगते. तर त्याच्यामुळे ते जे संस्कार आई वडील आपल्यावर करतात ना, ते कायम आपल्यावर प्रवास करत असतात. आणि ते तिने माझ्यावर केले. किंवा आता जुल्याच्या बाबतीत मी म्हणेन की तिने सुद्धा खूप काही गोष्टी अनुभवल्या, सहन केल्या आमच्या बरोबरीने. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मी कॉम्प्रोमाइज नाही केलं, तिने कॉम्प्रोमाइज केलं. की जेव्हा तिला गरज होती माझी, तेव्हा तिने कधीच सांगितलं नाही की आई ये ना लवकर घरी, मला तुझ्या कुशीत रडायचं आहे, मला तुझ्याच कुशीत बसायचं आहे, मला तुझ्याबरोबर अभ्यास करायचा आहे, हे तिने कधीच सांगितलं नाही मला. मी माझं काम करत होते कारण माझं ते आवडतं काम होतं आणि मला पैसा कमवायचा होता. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की तिने कॉम्प्रोमाइज केलं आहे माझ्यासाठी, तिने समंजसपणा दाखवला आहे. मी रात्री कधीतरी 11:30 वाजता घरी जायचे आईकडे आणि तिला आईकडनं घेऊन यायचे. मग कधीतरी ती 12:30-1ला झोपायची, पण तरी सकाळी 6 वाजता उठून 7 वाजता ती शाळेत जायची. पण हे सगळं तिने अनुभवलं आहे. किंवा आमच्या आता संसार म्हटलं की भांडण, तंटा, प्रेम हे सगळंच आलं की त्याला कोणीच कोणाला चुकलेलं नाहीये. आणि उगीच खोटं कशाला जाऊ की आमचा छान छान गोडगोड संसार, असं काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी वादळ येतं. पण त्या वादळात सुद्धा ती माझ्याबरोबर खंबीरपणे उभी राहिली, ती ठामपणे उभी राहिली. छोट्या वयात सुद्धा ती समज माझ्याकडे सुद्धा नाही आहे अजूनही, असं मी म्हणेन. किंवा सतत ती लाडाकोडात वाढलेली, इथे आई बाबा आत्या सगळेजणं, तिथे सुद्धा आजी मामा मामी यांच्यामध्ये वाढलेली आणि सगळ्यात शेंडेफळ असल्यामुळे सगळीकडे तिचे लाड झालेली. ती एका क्षणात मला म्हणते की आई मला परदेशात शिकायला जायचं आहे. अगं, कारण ती म्हणाली माझं शिक्षण इथे नाहीच आहे कुठे. ती ॲनिमल सायन्स शिकते, ॲनिमल सायन्स मेजर इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी. तर म्हणलं अरे बापरे. मग ती म्हणाली मग नाही मला जायचं आहे. म्हणलं एकटी जाणार. ती म्हणाली मग तुला घेऊन जाऊ का बरोबर. म्हणलं नाही गं, पण एवढ्या 7 समुद्रापलीकडे एकटं ती मला जायला पाहिजे मला. म्हणजे जस्ट कॉलेज पूर्ण झालेले माझी लेक 20 वर्षाची, ती 7 समुद्रापलीकडे जाऊन एकटीचं आयुष्य आता उभं करणार, एकटी राहणार की जिला कधी म्हणजे जन्माला आल्यापासून ती आमच्याबरोबर झोपायची, खायची, प्यायची, ती सगळं एकटी करणार. कशी राहिली असेल ती. मी तिला विचारलं आत्ता ती आली होती, तुला रात्री झोप लागली का गं जुल्या पहिल्या दिवशी. ती म्हणाली आई मी इतकी दमले होते ना की मी झोपले. मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जायचं होतं. म्हणजे तिने शेवटपर्यंत आम्हाला सांगितलं नाही की मला एकटीला झोप लागली नाही. का तर आम्हाला इथे वाईट वाटेल, पण तिला झोप लागली नसेलच ना गं. पण ते तिने सांगितलं नाही आम्हाला. किंवा तिकडे गेल्यावरती सकाळी उठून आपला आपला स्वयंपाक करायचा, आपला आपला डबा भरायचा आणि कॉलेजला जायचं. मग घरी आलं परत आपणच सगळं एकटीनं करायचं आहे, एकटीनं जेवण घेऊन बसायचं आहे, एकटीनं हे सगळं एकटीनं करायचं आहे, जे आयुष्यात तिने कधी केलेलं नाही. पण ह्याच्याबद्दल रिग्रेट नाही, ह्याच्याबद्दल वाईट नाही, हे सगळं तिने आनंदाने केलं. जरी तिचा आवडीचा हा सब्जेक्ट असला तरी सुद्धा तिथे तिने आपली आपली मित्रमंडळी गोळा केली, आपली आपली काही घरं तिने निर्माण केली की ज्यांच्याकडे ती सण साजरा करायला जाते. म्हणजे जसं तू एक माणसांची बँक तयार केलेली आहेस तसंच सेम झालंय हे. तसं तिने केलं. पण त्याच्यासाठी तिला एक मी म्हणेन की मला सगळं आयटम मिळालं गं. मी माझ्याच एरियात राहत होते, सगळं आयटम मिळालं आम्हाला. माझ्याच लोकांमध्ये मी वावरत होते की
पण तिने एक कंप्लीट वेगळ्याच लोकांबरोबर जाऊन हे निर्माण करणं हे खूप कठीण होतं. आणि हे एवढ्या लहान वयात, किंवा अर्न अँड लर्न तिकडे जे आहे की एवढ्या लहान वयात आपण जाऊन काम करायचं आणि त्याच वेळेला शिक्षण एक पूर्ण करायचं, आणि असं आईवडिलांना सांगणं की वर्षभरात मी तुमच्याकडनं पैसे मागणार नाही, तुम्ही फक्त फी भरा, आणि त्याप्रमाणे वागणं हे किती कठीण आहे. की हे खरंच माझ्याकडे नाही आहे. किंवा परदेशात जाऊन फिरायला जाणं, की मला अजूनही बापरे स्वतःहून, हो. एकटीने मी लंडनला जायचंय, कोणीतरी असेल ना माझ्याबरोबर. मुगीच तिकडे एअरपोर्टवरती गेल्यावर कुठल्या तरी मराठी माणसाची ओळख काढायची आणि त्याच्या पाठीपाठी मागे जायचं, की ते खरंच माझ्यात धाडस आपल्याला थोडी ती एन्झायटी असते ना की सगळीकडे सोबत हवी. नाही. हो. पण हे किंवा- खरंच खूप कमाल आहे किंवा जुलियाचं. प्रत्येक वेळेला मी जेव्हा शूटिंगला गेले तेव्हा पहिल्यांदा आई बाबा माझ्याबरोबर असायचे, भाऊ असायचा, किंवा नंतर स्वतःची गाडी आली, मग ड्रायव्हर असायचा. त्यामुळे रात्री 11 नंतर एकटीने टॅक्सीने कुठे फिरणं हे अजूनही मला भीती वाटते. की ओला उबरने तुम्ही बिंदास फिरत असता, मला भीती वाटते. तर ते माझ्या लेकीकडनं घेण्यासारखं आहे खरं तर. बिंदासपणा म्हणेन मी, की एका वेगळ्याच देशात जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, सेटल होणं खूप कठीण आहे. खरंच खूप कठीण आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण फक्त म्हणतो की हा तुमची मुलगी परदेशात आहे, पण म्हणजे त्याच्यामध्ये किती गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. आपल्याला साधं घर जरी भाड्याचं घर जरी बदलायचं असेल तरी आपल्याला साधारण 15 दिवस जातात ते सगळं बांधून, परत तिथे नेऊन, परत ते लावून, परत नवीन एरियामधली नवीन माणसं आणि त्या सगळ्या आपल्या सुखसोयी तिथे शोधण्यात. इथे हे सगळं, आणि हे सगळं करताना आपण असतो एकत्र, हो. पण हे परदेशी आणि जाऊन आपल्याला इथे मदतनीस खूप असतात. मिळतात. आपल्याला हाकेच्या अंतरावरती लोक मदत करायला येतात. आणि तिच्याबरोबर ती जिथे त्या अपार्टमेंटमध्ये राहत होती कॉलेजच्या, तिकडे 2 जापनीज मुली होत्या, वेगळ्याच मुली कोणीतरी, त्यांच्याबरोबर राहायचं. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा तिने फोडणी दिली त्या दोघी घाबरत बाहेर आल्या. तेव्हा ती म्हणाली, हे बघा आमचं जेवण असंच असणार आहे आणि मी असंच करणार आहे, तुम्ही सहन करा. अगं म्हटलं, ती म्हणाली हो मग काय करणार म्हणाली मी. म्हणजे भारी आहे. हे कमाल वाटली मला. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी स्वयंपाक शिकले आणि तिला आधीच ते सगळं 20व्या वर्षी येत करते ऑलरेडी. खूप मस्त आहे हे. आणि मला असं वाटतं इतकी सुंदर माणसं तुझ्या आयुष्यात आहेत. आणि आज ह्या गप्पांच्या निमित्ताने आम्हाला, म्हणजे मला सुद्धा अनेक गोष्टी ह्याच्यातून मिळतायत खरं तर. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या अदरवाईज अननोटिस्ड जातात त्या किती महत्वाच्या आहे ते कळतंय. मला वाटतं सुकन्याताई सोबत मी बोलत राहू शकते असं मला रिअलाइज झालंय. पण नाही, मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि तिचं वेगळं स्थान आहे माझ्या आयुष्यात. प्रत्येक व्यक्तीचं आहे, प्रत्येक व्यक्तीचं. म्हणजे माझे नातेवाईक असू देत किंवा ह्या क्षेत्रातले माझे विनय आपटे, वामन केंद्रे, मंदार देवस्थई, संजय जाधव, हर्षदा आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी रुजुता, शिल्पा, पूर्वा, सगळेच जण माझे खूप मित्रमैत्रिणी यांची म्हणजे यादी कमी आहे. म्हणजे आता मधुगंधा घे, शर्मिष्ठा, यांची यादीच कमी आहे माझ्याकडे, जेवढे म्हणशील तेवढे. आणि मी खरं स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्या आयुष्यात आलेला प्रत्येकजण मला काहीतरी शिकवून गेला, प्रत्येक जण. आणि अशी माणसं आपल्या आजूबाजूला मिळणं हे खरंच खूप कठीण असतं. म्हणजे अगदी मी तुला सांगते, माझा सारथी चंदन ह्याचं जरी घेतलं तरी सुद्धा तो माझी इतकी काळजी घेतो. आहेत ना आता वर्षानुवर्ष काम करणारे आहेत, पण काहींचा स्वार्थ पण असतो की मला ह्या जास्त पैसे देतील, जास्त पगार देतील. मग तसं काही न करता माझ्यासाठी काहीतरी करणं, की संध्याकाळचा एक नाश्ता मॅडमना हा लागतो, तो मी शिकतो, मी करतो, हे आज किती कमी आहे लोकांकडे. पण एवढी माणसं मला मिळालेत ना की म्हणजे कुणाकुणाची नावं घेऊन आणि कुणाकुणाकडनं काय काय मी शिकले. की जुलिया लहान असताना, जुलियाच्या वेळेला मला शाळेमध्ये PPT करायचं होतं, तर मला सुरुची आडारकरने ते शिकवलं की PPT कशी करायची असते, हे तिच्याकडनं मी शिकले. किंवा एक फोटोग्राफी किंवा एक शांत स्वभाव हा आमचा सुयश शेट्टी त्याच्याकडनं, किंवा ललितकडनं एक बेफिकीरपणा, किंवा मनात आलं भिंतीवर चित्र काढलं असं. तर असे खूप खूप म्हणजे किती कुणाची नावं घेऊ, कुणाचं नाव घेतल्यानंतर कदाचित वाईट वाटू शकेल, पण अशी माणसं माझ्या आयुष्यात आली आहेत ना की त्यांच्याकडनं खूप काही मला शिकायला मिळालं. माझी पात्रता नसताना मला त्यांच्याबरोबर बसायला मिळालं, त्यांच्याबरोबर राहायला मिळालं, असं मी म्हणेन.
टचवूड. आणि ही सगळी माणसं सतत तुझ्या सोबत आहेत आणि ती अशीच कायम राहणार आहे त्याबद्दल मला अजिबात शंका नाहीये. सुकन्याताई, 2-3 प्रश्न विचारणार आहे जाता जाता पटकन. हा प्रश्न मी सगळ्यांना विचारते की तुमची काही मूलभूत मूल्य काय आहेत ज्यांना घेऊन तुम्ही काम करता किंवा ज्यांच्यासोबत तुम्ही तडजोड करत नाही. तर तुझ्या बाबतीत अशी 1-2 मूल्य काय आहेत जी यू मेक शुअर की हे तर असलंच पाहिजे? एक तर प्रामाणिकपणे काम करणारा मला माणूस लागतो कुठलाही. म्हणजे तुझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत ना, तर मला पैसे नाही आहेत म्हणून मी फुकटात काम करेन. पण मग त्याचा तू गैरवापर केलेला मला दिसला तर मग मला त्रास होतो. आणि मला ते पटलं पाहिजे, ती भूमिका मला पटली पाहिजे. मुळात मी म्हटलं तसं की तो माणूस निस्वार्थ असेल तर मला, आणि मोकळा असला, पारदर्शक असला तर मला आवडतं. तो जर खोटा असेल तर मी नाही जास्त वेळ त्याच्याबरोबर राहू शकत. पारदर्शकपणा आणि पारदर्शकपणा, ऑनेस्टी नक्की पाहिजे. मग म्हणजे ती गोष्ट चुकली असेल त्याच्या हातून पण ती त्याने प्रामाणिकपणे मान्य केली तर मला आवडेल. किंवा हातून चूक होतीये हे माहिती असताना सुद्धा आपण प्रामाणिकपणे समोरच्याला सांगतो की हे माझ्या हातून घडतंय आणि माझ्या हातून घडलं हे तुझ्या बाबतीत, पण हे झालंय आता. पण हे सुद्धा तुम्ही मनमोकळेपणाने सांगा, मनमोकळेपणाने बोलणार मला आवडतं. खूप महत्वाचे मला असं मनात ठेवून मला स्वतःला काही वागता येत नाही, बोलता येत नाही. आणि दुसऱ्यांसाठी करायला मला नेहमी आवडतं. ते तर आम्हा सगळ्यांना माहिती आहे, हे तर आहेच. म्हणजे स्वतःपेक्षा मला दुसऱ्यांसाठी जास्त आवडतं. किंवा मी आता कुठेही शॉपिंगला वगैरे गेले तरी मी माझ्या स्वतःसाठी काही घेत नाही, मी त्यांच्यासाठी जास्त घेते. मला आणि हा तुझा गुण सगळ्यांना माहिती आहे. आणि मला असं वाटतं तुझ्या आयुष्यात जितकी माणसं आहेत ती खूप नशीबवान आहेत की त्यांच्या आयुष्यात तू आहेस, हेही तितकंच खरं आहे. मला जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे की मगाशी तू म्हणालीस की या सगळ्या गोष्टी माणसं तर अर्थातच आहेत, पण नशीब आहे किंवा श्रद्धा आहे किंवा एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं आहे. मला माहिती आहे की तुला सुद्धा स्वामींचं खूप आहे. तर मला विचारायचंय की ही श्रद्धा किती मदत करते तुझ्या कलेमध्ये? खूप करते, खूप करते. एक तर त्याच्यामुळे मला शांतपणा आला. म्हणजे मी म्हटलं तसं की जप चालू असतो माझा आणि माऊलींची पण मी सेवा करते, माझं मेडिटेशन असते. मी रोज न चुकता 20 मिनिटं का होईना पण रात्री ध्यानधारणा करते. आणि त्याने माझं आयुष्य खूप सुकर झालं, सुकर होतं आणि सुकर होईल. की त्याच्यामुळे मला कशाची चिंता नसते. काम आज आहे, उद्या पण येणार याची मला खात्री असते. त्याच्यामुळे आयुष्यात अनेक वादळं आली, मानसिक, शारीरिक, पण मला कशाची चिंता नव्हती की मी यातून बाहेर येणार, कारण स्वामी माझ्याबरोबर आहेत. आणि मी जी ध्यानधारणा करते त्याने माझं मन शांत असतं. म्हणजे मी बाहेर जरी हॅ केलं तरी सुद्धा आतून मी खूप शांत असते. मला माहिती आहे की किती काळ सगळं चालणार आहे, किती वेळ आहे सगळं. आणि मला काही असं हे नसतं की बापरे, का लोकांना भीती वाटते ना की अरे बापरे आता काम पाहिजे, आता काम पाहिजे. येणार काम. जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हालाच मिळणार. कारण त्या व्हेंटिलेटर सारख्या चित्रपटाला मी 3दा नाही म्हटलं होतं की म्हटलं नाही, मला नाही आवडलंय. नाही म्हटलं, हे अख्खी फॅमिली एका साईडला आहे आणि मी एका साईडला आहे आणि मी खूप सिरियस आहे, बाकी सगळ्यांना मजा आहे. हे 3दा झालं, पण तो चित्रपट माझ्या नशिबातच होता त्यामुळे तो मला मिळाला. काहीही करून इकडे तिकडे काय काय जे काय केलं असेल पण तो माझ्या नशिबातच आला. त्यामुळे जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हालाच मिळणार याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तर त्याच्यामुळे मी कधी मागे लागत नाही किंवा पैशांच्या फार मागे लागत नाही की मला माहिती आहे मला मिळणार, स्वामी आहेत मला देणार. आता मला ह्या गोष्टीची गरज आहे, मला मिळणार. एखाद्याला जर ह्या गोष्टीची गरज आहे तर त्याच्या दुपटीनं मला परत मिळणार आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे आणि स्वामींचा मला विशेष करून जुलियाच्या ॲडमिशनच्या वेळेला हे प्रत्येक वेळेला जाणवलं. म्हणजे तुला गंमत सांगते की तिला सोफिया कॉलेजलाच जायचं होतं आणि तिचा रुया रुपालमध्ये पण नंबर लागला होता. संजयचं म्हणणं होतं की तू रुयामध्ये जा, आमच्या ओळखी आहेत तिकडे, जवळ आहे घरापेक्षा. तर ती म्हणजे म्हणूनच मला जायचं नाही आहे, मला वेगळ्या ठिकाणी जायचं आहे, मला एक्सप्लोअर करायचं आहे. तर मी दोन्हीला होकार. माझं म्हणणं असं होतं की तुला जे हवं आहे ते तू कर, तुला ज्याच्यात आनंद मिळतो ते तू कर, आम्ही आहोतच तुझ्या पाठीशी, तुला जे पाहिजे ते कर. त्याच्यामुळे मी तिला हे करत होते. आणि फायनली 3 वाजता बंद होणार होतं ॲडमिशन काउंटर. फायनली 2:45 वाजता संजय म्हणाला बरं चल घे तू ॲडमिशन. म्हणजे आता काय उपयोग आहे, 3 वाजता बंद होणार. म्हणलं घे म्हणालास तू
जुल्या चल. चंदनला म्हणलं गाडी काढ. तो म्हणाला मॅडम कितीही आपण फास्ट गेलो ना तरी 15 पेडर रोडला मिनिटात पोहोचूच शकणार. म्हणलं मला माहिती नाही, तू चल. आणि मी जुल्याला म्हणलं कागदपत्र घे. संजयला म्हणलं चल. आम्ही निघालो. निघताना स्वामींना म्हटलं पहिल्यांदा माझ्या लेकीने हट्ट केला आहे, मला माहिती नाही तो पूर्ण करा. असं मी स्वामींना धमकी दिली लिटरली. कारण तिने आयुष्यात कधी जुल्याने हट्ट झाला नाही कुठल्याच गोष्टीचा. असं करून आम्ही निघालो आणि चंदनला म्हणलं तू चल, काही बोलू नको. माझा सतत जप चालू होता. जुलियाचा तोपर्यंत ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता. तर ती म्हणाली आई नाही होणार. म्हणलं गप्प बसा सगळ्यांनी. माझा मंत्र चालू होता. धावत धावत तिकडे गेले. माझी मैत्रीण तिकडे होती आणि मी तिला म्हणलं आम्ही येतोय. ती म्हणाली अगं 15 मिनटं. म्हणलं आम्ही येतोय, मला माहिती नाही राधिका. धावत धावत गेलो. जुल्याला म्हणलं काय तो 10 रुपयाचा फॉर्म आहे तो घे आणि पळ वरती. आणि ती वरतीच उभी होती आणि ती म्हणे या सावकाश या सावकाश या, सर्व्हर डाऊन आहेत. जुल्या माझ्याकडे बघत राहिली. 3:24ला आम्ही पोचलो. 3:26ला आम्ही पोचलो आणि 3:45 वाजता सर्व्हर ऑन झाले आणि जुल्याची ॲडमिशन झाली. काय म्हणशील? आई शपथ. आणि जुल्याची ॲडमिशन झाली. विजाच्या वेळेला पण असंच झालं. जुल्याला म्हणलं तू स्वामींचं बघतो ना. आणि जुलिया इथून जाताना तिला आमच्या सोसायटीमध्ये कोणीही लहान मूल नाही आहे की जे ढप्पर खेळ, गोट्या खेळ, हे खेळ, कोणीही नाही आहे. आणि तिला तिथे गोटी मिळाली जायच्या आदल्या दिवशी, जी ती घेऊन गेले तिच्याबरोबर. स्वामी तिच्याबरोबर कायम आहेत. किती सुंदर आहे. बापरे, काय अनुभव आहे हा. आणि माझा मित्र आहे आनंद देवधर, गंमत म्हणून सांगते. तर खूप मोठा शिल्पकार आहे पेंटचा. तर त्याने मला माऊलींची, ज्ञानेश्वर महाराजांची खूप छान अशी मूर्ती बनवून दिली, जी माझ्या गाडीत नेहमी असते. कुठली गाडी बदलली तरी ती असते. आणि ते मला एक शांतपणा देतं. आणि मला जेव्हा जुलिया माझ्या पोटात होती तेव्हा मी सतत त्यांना सांगायची की तुमच्यासारखा शांतपणा आणि हुशार माझ्या बाळात येऊ दे. आणि तो शांतपणा जुलियामध्ये आला असं मला नेहमी वाटतं की शांतपणा, एक समतोलपणा हा येऊ दे. तर त्याला म्हणलं मला स्वामींची पण मूर्ती गाडीत लावायची आहे, तू करून दे. जवळजवळ त्याला 3 वर्ष लागली. तो म्हणतो ते भावच येत नाही आहेत माझ्याकडनं, ते भावच येत नाही आहेत. जवळजवळ 3 वर्षांनी त्यांनी मला ती मूर्ती बनवून आज पाठवली आणि ती आहे घरात आता माझ्या. पण ते भावच येत नव्हते. म्हणजे जेव्हा त्यांच्या मनात आहे तेव्हाच ते आपल्या घरी येणार. म्हणजे तू बघशील तर स्वामींच्या मागे नेहमी विठोबा माऊलीची प्रतिकृती असते आणि त्या आणि तेच आपलं गुगल मॅप आहे ना, तो दिशा दाखवतो आपल्याला. त्यामुळे माझी पूर्ण श्रद्धा आहे आणि पूर्ण हे आहे की स्वामी आहेत माझ्या पाठीशी, तिच्या पाठीशी, संजयच्या पाठीशी. जे जे माझे आप्तस्वकीय आहेत, जे जे माझ्या संपर्कात येतात त्या सगळ्यांवरती स्वामींची कृपा आहे. आणि म्हणून ते भेटवतात चांगल्या माणसांना, खरंय, चांगल्या व्यक्तींना माझ्या आयुष्यात आणतात. खूप सुंदर आहे. मला इतकं छान वाटतंय की इतकं काय काय मिळालंय खरंच. म्हणजे सुकन्या याच्या गप्पांमधून ॲज अ पर्सन मला सुद्धा, आणि आय एम शुअर जितकी माणसं बघत असतील त्यांना सुद्धा. तुला किती वेळेला असं तुझ्या बाबतीत होतं की समोरच्या व्यक्तीला असं होतं की ही वेळ खूप कमी पडते, बोलायला अजून खूप आहे? कारण माझ्या बाबतीत असं बाय ऑल मीन्स झालंय. तुझ्याकडनं घेण्यासारखं, शिकण्यासारखं आणि इतकं काम तू केलंयस ना की खरंच कठीण आहे. व्हेरी ऑनेस्टली, ऑन अ सिरियस नोट, की एवढा सगळा जो व्याप आहे तो त्यातलं सार एका तासामध्ये एखाद्या गप्पांच्या सेशनमधून उलगडणं हे खरंच खूप कठीण आहे. पण मला खरंच म्हणजे तुला थँक्यू म्हणायचं की तू खूप वेगवेगळ्या गोष्टी नाही म्हटलं तरी शेअर केल्यास आज. त्यातून खरंच खूप घेण्यासारखं होतं. आणि मला तुझ्याकडे बघताना म्हणजे आय एम शुअर तू अनेक इंटरव्ह्यूजमध्ये त्या सगळ्या स्ट्रगलवाल्या पॅचबद्दल बोलली आहेस, जिथे अनेक गोष्टी कठीण होत्या, अनेक गोष्टी होतील की नाही इथपर्यंत परिस्थिती आलेली. आज आपण त्याच्याबद्दल बोललो नाही, पण मला त्याची जाणीव आहे. आणि नेहमी तुझ्याकडे बघताना मला असं वाटतं की आपले प्रॉब्लेम्स किती नसल्यागत आहेत. म्हणजे किती क्षुल्लक आहेत ते, की एवढ्या सगळ्या प्रसंगांमधनं उभं राहून तू आज इतक्या गोष्टी हौसेने करतेयस. प्रमोशन असेल, अर्थातच अभिनय असेल, कोणत्याही इव्हेंटला असेल, मला अगदी तू प्रदर्शनाला सुद्धा हौसेने त्यांचं काय स्टॉल आहे, त्यांचं काय आहे बाबा प्रोडक्ट, याची चौकशी करताना दिसतेस. आणि मला असं वाटतं
एक माणूस म्हणून मला खूप प्रेरणा मिळते या सगळ्यातून. त्यामुळे खरंच खूप खूप थँक्यू की आज तू आलीस. तुझ्यासोबत गप्पा मारून मला खरंच खूप छान वाटलं. मी खूप इमोशनल झालेले आहेत मल्टिपल पॉइंट्स. मला नेहमीच तुझ्याकडे बघून काहीतरी आय डोंट नो देयर इज सम कॉर्ड दॅट गेट स्ट्रक आणि मला असं होतंच एका पॉइंटला कुठेतरी इमोशनल. पण आय एम शुअर आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा भरपूर गप्पा मारू. नक्की. नाच गं घुमासाठी भरपूर शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि चित्रपटगृहात जाऊनच बघा Yes. चित्रपट, कारण तो चित्रपटगृहांसाठीच बनवलेला असतो. हे मी प्रत्येक वेळेला बाईपण बसून सांगते आहे, पण सांगणं गरजेचं आहे. खरंय. कारण तो 3 तास तुम्ही आमच्या बरोबर असता आणि आम्ही Yes. तुमच्या बरोबर असतो आणि तेव्हा तो चित्रपट आपला होतो. खरंय. तर त्यामुळे जाऊन बघा. आणि हा एक चित्रपट बनवण्यासाठी अनेक जणांचे परिश्रम त्याच्या मागे लागलेले असतात. म्हणजे अगदी मी म्हणेन तुमच्या सोशल मीडियाचं सुद्धा आजकाल खूप मोठा हात आहे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. Right. कारण त्यांचा प्रचार तुम्ही प्रत्येक वेळेला करत असता, चित्रपट लागण्या अगोदर सुद्धा लागल्यानंतर सुद्धा. Yes. त्यामुळे इतक्या सगळ्यांचे परिश्रम असतात एका चित्रपटामागे आणि त्याला यश देणं, त्याचं चीज होणं हे फक्त प्रेक्षकांच्या हातात आहे आणि ते त्यांनी पूर्ण करावं आता. आणि आम्ही करणारच आहोत, यात काही शंका नाही. आय होप तुला सुद्धा आज मजा आली असेल. खूप Thank म्हणजे you वेळ so कमी much. पडला, पण त्याला खरंच आता खूप इलाज वेळ नाही. कमी पडला. पण आम्ही पार्ट 2 करणार आहोत. ह्याची गॅरंटी मी आताच देते ऑन नक्की, रेकॉर्ड. नक्की, थँक्यू नक्की. सो मच. धन्यवाद. थँक्यू.